स्टोरी सुरू करायच्या अगोदर ना एक छोटंसं इमॅजिनेशन करा. तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या घराच्या समोर बाज टाकून झोपलेले आहात. रात्रीचे 12 वाजलेले असतात. थंड थंड हळूहळू तुमच्या अंगाला वारं हलकंसं लागतं आणि निघून जातं. वरी आकाशामध्ये पूर्णपणे चंद्र निघलेला. आता त्याच्यात तुमच्या कानावर एक छोटासा आवाज येतो घुंगरांचा, आणि ते घुंगरं पैंजणांचे असतात. आणि तुम्ही गार झोपेमध्ये असता, पण ते पैंजणाच्या घुंगरानं तुमची झोप गोड टाईपनं तुटती आणि तुमचे डोळे उघडतात. तुम्ही तो आवाज जिकडून येते तिकडं बघता तर तिथं समोर एक सुंदर स्त्री उभी असते. असे की तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर वाटेल की ही अप्सराच आहे. तिची कमर, छाती, पाय, हात, डोळे, होठ इतकी खतरनाक, आणि ती तुम्हाला इशारा करून तिच्याकडे बोलावते. तिचं ते बोलावणं, तिचे ते डोळे एवढे नशेले असतात की तुम्ही स्वतःला आवरू शकतच नाहीत. आणि तुम्ही तुमच्या बाजावरून उठून तिच्याकडे चालत निघता. तिच्या जवळ जाता ती तुमच्या होठामध्ये तिचे होठ टाकते आणि तुम्हाला चुंबन करायला सुरुवात करते. तुम्ही मदहोश होता आणि काही क्षणातच तुम्हाला कळतं की आपण जे करतोय, जी सुंदर स्त्रीसोबत होतंय, ती ॲक्च्युली सुंदर स्त्री नाहीयेच. ती पूर्णपणे जळालेली स्त्री आहे. आणि जेव्हा तुम्ही तिला चुंबन करता आणि ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतात त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तिचा चेहरा समोर दिसतो त्यावेळेस तुमची पातळ होते. तुम्ही पॅन्टमध्ये सुसू करता आणि पळत घराकडे जाण्याचा प्रयत्न करता. पण तुम्ही जितक्या फास्ट पळत घराकडे जाण्याचा प्रयत्न करता तेवढ्याच फास्ट तिच्या जवळ तुम्ही परत वापस जाता. आणि ती स्त्री तुमच्या हाताला पकडून गायब होते. तुम्हालाही तिच्यासोबत ती घेऊन जाते. तर हे फील कसं वाटेल तुम्हाला? तर हे मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ना, असाच एक भयानक प्रकार एका गावामध्ये घडतोय. आणि त्या गावामध्ये दर अमावस्येला, दर पौर्णिमेला जे जवान मुलं असतात ते गायब होतात. आणि जेव्हा नंतर त्या गाववाल्यांना कळतं त्याच्यानंतर त्यांनी जो विलास केला तो फार भयानक. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमचं आज पुन्हा एकदा एका खतरनाक हॉरर स्टोरीमध्ये स्वागत आहे. मला माहिती आहे तुम्हाला जर स्टोरी आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, व्हिडिओला लाईक कराल आणि ही स्टोरी शेअरसुद्धा कराल. बरं चला, आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. बघा, माणसाच्या जीवनामध्ये ना काही वेळेस अशा काही घटना होतात की त्या घटनेमध्ये जे केलेलं काम असतं ते माणसाला करावंसं वाटत नाही, पण दुसऱ्याच्या आग्रहावरून, दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपण ते काम करतो. आणि जेव्हा ते काम आपल्या अंगलट येतं त्यावेळेस आपल्याला पश्चाताप करण्याचा सुद्धा चान्स भेटत नाही. बघा, एक फॅमिली असते. त्या फॅमिलीमध्ये गोपाल नावाचा एक माणूस असतो आणि त्याची बायको, जिचं नाव माधुरी असं असतं. त्यांचं नवीन लग्न झालेलं असतं आणि दोघांनीही लव्ह मॅरेज केलेलं असतं. दोघंही आपल्या आईवडिलांच्या विरोधामध्ये गेलेले असतात आणि लग्न केलेलं असतं. आणि त्याच कारणामुळं त्या दोघांचे जे घरचे आहेत त्यांच्यापासून ते नाते तोडून दूर गेलेले असतात. आणि हे दोघंजणं एका गावामध्ये जाऊन बसलेले असतात. आता गाव काय फारसं मोठं नव्हतं, साधं गाव होतं, जीव लावणारं गाव होतं. आणि त्या गावामध्ये यांचा एक मित्र राहत होता. तर त्याच्याच आधारे गोपाल आणि माधुरी हे दोघंजणं त्या गावामध्ये जाऊन बसले होते. म्हणजे घरसंसार थाटला होता. आता यांच्या लग्नाला 2 ते 3 वर्ष झाली. आणि त्या 3 वर्षामध्ये यांचं जे राहणं, वागणं, एकमेकासोबत जे ॲडजस्टमेंट आहे ते सगळं बघून यांच्या जे घरचे आहेत यांच्या घरच्यांच्या मनामध्ये असा की बाबा चला, आपले लेकरं चांगले राहिलेत. त्यांच्यावर ज्या काही नाराजी होत्या ना त्या हळूहळू त्यांच्या जात होत्या. आणि त्यांना असं वाटत होतं की यार, आजकाल कुठं मुली भेटायल्या, चांगले मुलं कुठं भेटायलेत. आणि लग्न झाल्याच्या नंतर बी ती मुलगी त्या मुलाला कोणा कोपऱ्यात नेऊन घालते, कोणा ड्रममध्ये नेऊन घालते. असं तर काही झालं नाही ना यांच्यासोबत. तर त्यांनी असा विचार केला की सुखी तर आहेत ना, चांगले तर जगायलेत ना, तर मग आपण उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास कशाला द्यायचा. आपण आईवडील आहोत, आपण नातेवाईक आहोत. आणि नातेवाईकाची गरज, आईवडिलांची गरज लग्न झाल्याच्या नंतर खूप जास्त असते. तरी लोकांना वाटत असेल की त्यांची गरज नसते, पण हे चुकीचं आहे. लोकांना वाटतं की लग्न झालं म्हणजे बायको आली म्हणजे आता सगळं संपलं. नाही बाबा, त्याच्यानंतरही खूप काही अशा गोष्टी असतात की त्या खूप जास्त गरजेच्या असतात आणि त्या गोष्टी नातेवाईकाशिवाय सांभाळल्या जात नाहीत. तर लग्नाला यांच्या 3 वर्ष झाले होते.
3 वर्षामध्ये यांचा संसार खूप चांगला चालला होता आणि 3 वर्षाच्या नंतर या दोघांचेही आईवडील यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलायला लागले होते. आता ज्या गावामध्ये हे दोघंजण राहत होते त्या गावामध्ये जो गोपाल आहे तो चांगल्या पद्धतीत काम करायचा. त्या कारणामुळे त्याचं मन इतकं जास्त त्या गावामध्ये रमलं होतं की त्याचे आईवडील त्याला म्हणले की आपल्या गावामध्ये ये. पण गोपाल म्हणला की नाही, इथं माझं सगळं सेट झालेलं आहे, तर मी याच गावामध्ये राहतो, इथंच काम करतो. मग त्याचे आईवडील म्हणले बरं बाबा ठीक आहे, तुझ्या मनानं बघ तू काय करायचं ते. आणि गोपालचे आणि त्या माधुरीचे जेवढे पण पाहुणे रावणे आहेत ते सगळेजण त्या दोघांसोबत चांगलं राहायला लागले. मग सगळं काही सुरळीत चालत असताना एक त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम येते. आता ते म्हणतात ना की बाबा काही जर गोष्टी खूप चांगल्या असतील ना तर त्या गोष्टींना नजर लागते लोकांची, आणि ज्यावेळेस त्या गोष्टीला नजर लागली ना की मग ती गोष्ट कधी खराब होते ना काही सांगता येत नाही. तसंच यांचा संसार इतका चांगला होता की नजर लागावं असं, आणि तसंच झालं. कुणाची तरी याच्या संसाराला नजर लागली आणि गोपालचा ॲक्सिडेंट झाला. एका दिवशी गोपाल आणि त्याचा मित्र हे दोघंजण बाहेर हॉटेलवर जेवण्यासाठी गेले आणि तिकडून परत येता वेळेस यांच्या बाईकचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये गोपालच्या कमरेमध्ये एक असा मार लागला की त्या मारामुळं गोपालच्या कमरेच्या खालचा जो पूर्ण भाग आहे तो पूर्णपणे बंद पडला. आता असं नाही की त्याचं खालचं अंग पूर्ण चपूनच गेलं, तुटूनच गेलं किंवा काय झालं, नाही, ते मधातून जी ताकद अशी सप्लाय होती ना ते सप्लायच बंद झालं. मधात ती ताकद अशी जाते ना बोलीकडे, ती ताकदच बंद झाली. पूर्ण शरीर, पाय, सगळं टोटल, म्हणजे कमरेच्या खाली जितकं पण शरीर आहे ते टोटल बंद पडलेलं असतं. काहीच करता येत नाही त्याला जर असं उभं राहायचं असलं ना तर त्याला आपले दोन्ही हात असे टेकून असं त्याला उभं राहावं लागत होतं. पण त्या आपण जसं आता मी बसलेले असं पण त्याला बसता येत नव्हतं. त्याचं शरीर इकडे तिकडे लवंडत होतं हाताचा आधार जर नसला तर. आणि तो जर असा खाली झोपलेला असला तर त्याला असं बिन हाताचा जोरावर असं वागता पण येत नव्हतं. इतकं खतरनाक पद्धतीने त्याच्यासोबत असं झालं होतं. आता जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्यावेळेस डॉक्टरांनी जे नाही विलाज करायचा ना ते सगळे विलाज करून बघितले, पण त्याचा विलाज झाला नाही. आता ती जी माधुरी होती ती त्याच्यावर एवढं जास्त प्रेम करायची की तिचं असं म्हणणं होतं की बाबा याच्या शरीरामध्ये जर काही टाकण्याची गरज असेल तर माझ्या शरीरामधून काढून टाका, पण माझ्या नवऱ्याला चांगलं करा. म्हणजे इतकं जास्त प्रेम की ते दोघंजण एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते दोघंजण एकमेकांचा साथ सोडतच नव्हते. तर इथं तसंच झालं, पण डॉक्टर म्हणले की बघा तसं काही करायची गरज नाही आहे. जेवढा आमच्याच्यानं विलाज होतो ना तेवढा विलाज आम्ही केलेला आहे आणि याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेले तरी पण याच्या व्यतिरिक्त याच्या समोर ना या माणसाचा विलाज होऊ शकत नाही. आता जर याच्या समोर जर याच्या नशिबामध्ये असेल तर हा माणूस चलेल, पहिल्यासारखा स्टेबल होईल, नाहीतर काहीही खरं नाही. आता असं जेव्हा माधुरीला कळालं तर तेव्हा ती पूर्णपणे तुटून गेली. तिचे आईवडील याचे आईवडील यांच्या घरी आले, बसले आणि यांना बोलल्याच्या नंतर जे गोपालचे आईवडील आहेत ते म्हणले बाबा आता आपल्या घरी चला, तिथे तुम्हाला मी सांभाळतो, इथं काय करसाल तुम्ही दोघंजण, हा बाजावर पडलेला आहे, तू एकली, घरात खर्च येणार कुठून, घर धकणार कसं. आता माधुरी स्वाभिमानी होती, गोपालही स्वाभिमानी होता. गोपालनं माधुरीला सांगितलं की बघ मी अशा अवस्थेमध्ये माझ्या घरी नाही जाऊ शकत. कसं आहे ना, लेकराचं कर्तव्य आहे की आई वडिलाला सांभाळणं. त्यांना जर मला सांभाळावं लागत असेल तर माझ्या जीवनाचा काय अर्थ आहे. आणि मी तर माझ्याकडून प्रयत्न करेल स्वतःला सुधरवण्याचे, पण जर एखादा नाही सुधरलो तर मी त्यांच्यावर ओझं बनून नाही राहणार. तुला जायचं तर तू तुझ्या आईकडं जा, माझ्या आईवडिलांकडेही नको जाऊ. पण मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत असाच आहे, इथं मरून जाईल पण मी दुसऱ्यावर ओझं नाही बनणार. गोपालचं असं म्हणणं होतं. आणि माधुरी तर पहिलेच स्वाभिमानी होती, तिला तर पहिलेच माहीत होतं की बाबा आपलं नवऱ्याशिवाय कोणी नाही आणि आपल्याशिवाय नवऱ्याला कोणी नाही. तिने ठरवलं की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण कुठं जायचं नाही आहे, तुम्ही आहात ना, तुम्ही आजारी आहात ना, तुमची तब्येत बिघडली आहे ना, तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मी कामाला जाते, मी पैसा आणते, मी घर दाखवते. माधुरी स्ट्रॉंग होती, ती कामाला जायला निघली. आता पुन्हा 6 ते 7 महिने होतात. 7 महिन्याच्या नंतर त्या माधुरीची ओळख थोडीशी बाहेर होती. म्हणजे आता कामाला गेल्याच्या नंतर आजूबाजूच्या बाया, महिला, मैत्रिणी हे तर होतातच ना, व्याप थोडासा वाढतो. जर आपण कॉन्टॅक्टमध्ये लोकांच्या गेलो तर ओळख पाळख थोडीशी वाढते. तसंच मग माधुरीची पण ओळख पाळख थोडीशी वाढली. तर एक म्हातारी होती, ती म्हातारीसुद्धा माधुरीसोबत कामाला जायची.
तर ती म्हातारी माधुरीला म्हणली की काय का तुझा नवरा काम करत नाही आहे का. आता त्या म्हातारीची मैत्री माधुरीसोबत फार चांगली झाली होती, सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. पण माधुरी एक अशी मुलगी होती की बाबा घरामधले ज्या काय प्रॉब्लेम आहेत ना ते बाहेर सांगायची नाही. तर माधुरी तिथं थोडीशी गप्प राहिली. ती म्हातारी म्हणली अगं सांग ना, एवढं सगळं आपण एकमेकांना शेअर केलं आहे आणि तुला इतकं सांगता येत नाही तुझा नवरा कामाला जात नाही का, का की तुझा नवरा दारू वगैरे पिऊन घरामध्ये रश करतो, असं सांग मला, माझ्याकडे उपाय आहेत. ती म्हातारी माधुरीला तसं म्हणली होती. तर माधुरी विचार करते आणि त्या म्हातारीला सांगते की त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्यासोबत असं झालेलं आहे, त्या कारणामुळं त्यांना काय काम होत नाही, त्याचमुळं मला बाहेर काम करावं लागतं. तर ती म्हातारी म्हणते बस एवढाच. अगं मला जर तू अगोदर सांगितलं असतं तर तुला मी एक उपाय दिला असता, त्या उपायाने तुझा नवरा स्वतःच्या पायावर 8 दिवसात उभा राहिला असता. असं म्हणल्याच्या नंतर माधुरीच्या मनात आनंद मावेना. माधुरीला वाटू लागलं की काय करू आणि काय नाही. मी त्या म्हातारीला म्हणत होती तू पटकर सांग काय उपाय आहे ते, तुला जे पाहिजे ना मी ते देते, तू फक्त उपाय सांग. ती म्हातारी म्हणली बघ उपाय अवघड आहे बरं का, उपाय एवढा अवघड आहे की बघ विचार कर, त्याच्यामध्ये तुझं नुकसान थोडंफार होऊ शकतं, पण मी एवढी गॅरंटी देते की तुझा जो नवरा आहे तो उभा राहील पायावर. माधुरी म्हणले की हां ठीक आहे, मी तयार आहे. आता ती जी महिला आहे ती म्हातारी, ती माधुरीला घेऊन तिच्या घरी जाते. एका लाल कपड्यामध्ये गुंडाळलेली एक मूर्ती असते आणि तिच्या वर असे धागेदोरे बांधलेले असतात. ती मूर्ती माधुरीच्या हातामध्ये देते आणि माधुरीला म्हणते की बघ ही मूर्ती घे, तुझ्या घरामध्ये जा आणि रात्री ठीक 12 वाजता उठून या मूर्तीची पूजा कर. पूजा अशी कर की या मूर्तीला फक्त हळदच लाव, ना कुंकू लावू नको, ना विभूत लावू नको, ना फूल चढवू नको. वाटलंच तर या मूर्तीसमोर मांसाचे तुकडे ठेव. नॉनव्हेज तर बनवता ना तुमच्या घरामध्ये, तर त्याचे छोटे छोटे तुकडे ठेवायचे. आणि प्रत्येक वेळेस मूर्तीची पूजा करता वेळेस मनामध्ये ती एकच भावना असली पाहिजे की तुझा नवरा उठला पाहिजे, तुझा नवरा उठला पाहिजे. माधुरी म्हणली अशी कोणती मूर्ती आहे. ती म्हातारी म्हणली तुला तुझा नवरा उभा करायचा आहे की नाही करायचा. नसेल करायचा तर मला हे प्रश्न विचार, मी तुला यांची उत्तरं देतो. आणि जर करायचं असेल तर मी जसं म्हणते तसं तू कर, तुझा नवरा जाग्यावर उभा राहील. ती म्हणली की ठीक आहे, मला माझा नवरा पाहिजे, मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. ती म्हातारी म्हणली की हे घे आणि जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या मूर्तीची पूजा केल्याच्या नंतर जे काही होईल ना ते फार विचित्र होईल. या मूर्तीची पूजा जेव्हा तू करशील त्यावेळेस तुझा जो नवरा आहे तो दुसऱ्या दिवशी उभा राहील, पण तो एका कामासाठी उभा राहील आणि ते काम थोडंसं विचित्रच आहे. तुला वाटेल की आता मी हे काय बोलतीये, पण हे विचित्र आहे. ती म्हणली की काय काम. ज्या वेळेस तू या मूर्तीची पूजा करशील आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तू पूजा करायला बसशील त्यावेळेस तुझा नवरा उभा राहील आणि त्यावेळेस तो तुझा नवरा नसेल, तो फक्त तुझ्या नवऱ्याचं शरीर असेल. त्याच्या मधामध्ये या मूर्तीमधली आत्मा असेल आणि ती आत्मा तुझ्यासोबत संभोग करेल. आणि तू जर त्या आत्माला संतुष्ट केलं, त्याला चांगल्या पद्धतीनं संभोग केला, तर ते प्रसन्न झाल्याच्या नंतर तुझ्या नवऱ्याला कायमचं उभं करेल. आणि असं 8 दिवस पूजा करायची आणि त्या 8 दिवसामध्ये तुझा नवरा 8 दिवस म्हणजे 8 दिवसामध्ये तुझा नवरा 7 दिवस तुझ्यासोबत ते काम करेल आणि 7 दिवसामध्ये जर तो 7ही दिवस खुश झाला तर तुझा नवरा तुला कायमचा उभा दिसेल. आणि जर नाही दिसला तर ते तिथंच तसाच पडून राहील. बघ तुला जमतंय का. माधुरी म्हणली की ठीक आहे मी करते. असंही कुणाला काय पता लागलं, माझ्याच नवऱ्याच्या शरीरामध्ये येणार आहे ना, शरीर तर माझ्याच नवऱ्याचं आहे, मग माझ्याच नवऱ्याच्या शरीरामध्ये माझं शरीर दिल्याच्या नंतर मला काय प्रॉब्लेम आहे. मग मधात ते कुणीही असो, तितकं जर करून जर माझा नवरा उभा राहत असेल, त्याची तब्येत जर दुरुस्त होत असेल तर मला हे करायला काहीच प्रॉब्लेम नाही, मी हे करेलच. मग हिनं ती मूर्ती घेऊन गेली आणि म्हातारीनं सांगितलं त्याचप्रमाणे संध्याकाळी 12 वाजता म्हणजे रात्री 12 वाजता त्या मूर्तीची तिनं पूजा केली. पहिल्या दिवशी काहीच झालं नाही.
दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पूजा करत होती त्यावेळेस पूजा अर्धी झाली, त्यावेळेस तिला अचानक असं जाणवलं की पाठीमागं कोणीतरी उभं आहे. ती पूजा करता करता पाठीमागाशी वर वळून बघते तर पाठीमागं तिचा नवरा उभा, पूर्णपणे निर्वस्त्र, अंगावर एकही कपडा नाही. हे पाहिल्याच्या नंतर तिचा आनंद असा गगनात मावत नव्हता. इतकं किती ती स्वतःला आवरूच शकली नाही. ती उठली आणि नवऱ्याला मिठी मारली. आता तिचा नवऱ्याचं तर शरीर होतं, पण तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये नवऱ्याची आत्मा नव्हती. ती आत्मा होती या मूर्तीमध्ये जी ताकद आहे त्या ताकदीची. तर तेही तिच्याही नवऱ्याने त्याला मिठी मारली तिला, आणि हे दोघंही जण बेडरूममध्ये गेले. बेभानपणे, जितकं बेभान होता येईल तेवढं बेभानपणे ही जे माधुरी आहे नवऱ्यावर तुटून पडली. असतं ना की बाबा नवरा असताना काही दिवस काही नाही झाल्याच्या नंतर जे तणाव असतो थोडासा तो निघतो. तर त्या रात्रीनं तो फार खुश झाला आणि तो तिच्या तोंडावरून हात फिरवून निघून गेला आणि नवरा परत त्याच बाजावर झोपला. आता त्याची बायकोला चांगलं वाटलं. तिला वाटलं ना की आता हे खरं आहे म्हणून. असंच 3 ते 4 दिवस झाले होत होतं. आणि 4 दिवस झाल्याच्या नंतर तिला असं जाणवायला लागलं की आपला नवरा जर कायमचा उठला आणि जर ही आत्मा आपल्या नवऱ्याच्या शरीरामधून जर गेली तर मग आपलं कसं व्हायचं, माझं म्हणजे कसं व्हायचं. जसं मी या शरीरासोबत याच्यामध्ये जी आत्मा आहे तिच्यासोबत जसं इंडोर क्रॉस करतो, म्हणजे जे काही संभोग वगैरे मी करतो तो फार चांगला आहे, तो तिला फार आवडायला लागला. आणि नवरा जशा प्रकारे तिच्यासोबत राहत होता ते तिला आवडत, म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी बेटर पट्टीनं हे तिला आवडायला लागलं. आणि तिला असं वाटायला लागलं की 4-5 दिवस झाले आणि 8 दिवसाच्या नंतर जर माझ्या नवऱ्याची आत्मा त्याच्या शरीरामध्ये आली आणि नंतर जर पहिल्यासारखं जर झालं तर असा आनंद मला पुन्हा भेटणार नाही. तर तिनं 5व्या दिवशी जेव्हा ती त्याच्यासोबत ते काय सगळं काय करत होती त्यावेळेस त्याला करता करता एक प्रश्न विचारला त्या आत्माला की मला ना तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे, तू आयुष्यभर माझ्या नवऱ्याच्या शरीरामध्ये राहा. तर त्याची समोरची आत्मा आहे ती हसल्याच्या नंतर म्हणली की मी आयुष्यभर तुझ्या नवऱ्याच्या शरीरामध्ये नाही राहू शकत. त्याचं कारण आहे कारण की माझं मन फक्त 8च दिवस तुझ्यावर राहतं आणि 8 दिवसाच्या नंतर माझं मन परत दुसरीकडे वळवावं लागतं. 8 दिवसाच्या नंतर तू मला चांगली नाही वाटणार, पण मी तुझ्यासाठी एक करू शकतो. मी तुला एक वरदान देऊ शकतो आणि ते वरदान असं, जेव्हा तू मरायली, ज्यावेळेस तुला असं वाटेल की आता मी मरणार आहे त्यावेळेस ते वरदान काम करेल. त्यावेळेस तुझ्या मनातली जी काही इच्छा आहे ना ती तू अशी प्रगट कर. तुझ्या मनामध्ये तुझी इच्छा पूर्ण माग की बाबा माझ्यासोबत जर असं झालं तर चांगलं होईल, तर ती तुझी इच्छा पूर्ण होईल. मग ती इच्छा कोणतीही असो, मग तू जिवंत होण्याची इच्छा असो, जवान होण्याची इच्छा असो किंवा काही जादू वगैरे घेण्याची इच्छा असो, पण ते एकदाच काम करेल. आता तुझं मन माझ्यावर एवढं जडलं आहे की तुला मी आयुष्यभर पाहिजे, त्यासाठी मी तुला एक वरदान एवढं देऊ शकतो आणि हे वरदान फक्त एकाच टायमाला कामी येईल आणि हे पण तू मरता वेळेस कामाला येईल, याच्या अगोदर कामा येणार नाही. आणि आज 5वा दिवस, 6, 7, 8 3 दिवस जर तू मला असंच खुश केलंस तर मी तुझ्या नवऱ्याला कायमचं उभं करेन. आता तिला वाटलं ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बरं हे नाही तर बेटर नाही तर नाही कमीत कमी बेस्ट तरी आपल्याला भेटून जातं. अशा प्रकारे तिने विचार केला आणि तिची ती पूजा चालू होती. ती प्रत्येक दिवशी खुश दिसायची. आता त्या म्हातारीला कळालं की नेमकी काय मॅटर आहे ते. त्या म्हातारीने एक दिवस तिला विचारलं की काय, ती म्हणली की अगं फार चांगलं आहे, माझ्या नवऱ्यामध्ये दुरुस्ती यायली, सगळ्या काही गोष्टी सुरळीत व्हायला आता. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी होत होती की जेव्हा ही रात्रीला हिच्या नवऱ्यासोबत हिच्या रूममध्ये असायची त्यावेळेस ही पूर्णपणे बेभान असायची आणि त्या बेभानीमध्ये हिचा आवाज एवढा जास्त व्हायचा की आजूबाजूला शेजारी पाजारी असायचे त्यांना समजायचं, आवाज बाहेर यायचा. आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी तर त्यांना नॉर्मली वाटलं की बाबा ठीक आहे, नवरा बायको आहेत, काही वगैरे झालं असेल. पण नंतर जेव्हा ते आवाज रोजच यायला लागले ना त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांना थोडासा डाऊट आला. आणि जेव्हा जेव्हा दिवस होता त्यावेळेस कुणी ना कुणीतरी घरामध्ये यायचं, तिच्या नवऱ्याला बोलण्याच्या निमित्ताने त्याच्यापाशी जायचं, त्याच्यासोबत बोलायचे. जे मित्रमंडळी आजूबाजूला होते ते तिथं जायचे आणि विचित्र प्रकारे त्याच्यासोबत ते बोलण्याचा प्रयत्न करायचे. असं की बाबा इतका सगळा तू खाली पडलेला आहे, तुला तर कमरेच्या खाली बोलता येत नाही, काय नाही, आणि तू कसं काय इतकं सगळं गाणे म्हणतोयस. असं ते मित्र येऊन त्या
ट्युनिंगमध्ये त्याला बोलायचे. आता याला थोडं थोडं कळायचं ना की नेमकं होतंय काय ते. आता याला असा डाऊट आला की यार आपण झोपल्याच्या नंतर आपली जी वाईफ आहे ती दुसरं कोणासोबत काहीतरी करत तर नसेल ना. याला असा प्रश्न पडल्याच्या नंतर मग याने सहाव्या दिवशी एक आयडिया लढवली. यानं फक्त झोपीचं नाटक केलं आणि ती रात्री 12 वाजेपर्यंत याच्यापाशी झोपली. रात्री 12 वाजता उठल्याच्या नंतर यानं डोळे उघडले आणि हा असा एका अडंगावर आपली मान तिकडे फिरून बघितलं. त्याची जी वाईफ आहे तिनं ते बेडरूमचा दरवाजा ओपनच ठेवलेला होता आणि त्याच्यासमोर ती पूजा करायला बसली होती. एक छोटीशी रूम होती तिथं. तर पूजा करता करता ती वाट बघत होती, तो कधी येतो पण तो आला नाही. पूजा पूर्ण झाली पण तो आला नाही, कारण की हा जागी होता. हा जोपर्यंत झोपत नव्हता तोपर्यंत तो येत नव्हता आणि जेव्हा हा झोपलेला असायचा तेव्हाच ते याच्या शरीरामध्ये यायचं. आता तिला वाटलं की यार तो आला नाही, कदाचित मलाच जावं लागेल. पूजा पूर्ण करते आणि ती रूममध्ये येते. तर हा आपली मानाशी सरळ करतो आणि झोपेचं नाटक करतो. ती याच्यापाशी येते, तिच्या शरीरावरचे ती पूर्ण कपडे उतरवते आणि पलंगावर याच्या वरून येऊन बसते आणि याच्यासोबत रोमॅन्स करायला चालू करते. आता हा फुल कन्फ्यूजमध्ये, माझं कमरेच्या खाली शरीर काम करत नाही आणि ही माझ्यासोबत असं काय करते, नेमकं हे काय आहे. मग हा आपले डोळे उघडतो. यानं जेव्हा डोळे उघडले त्यावेळेस ज्याच्या बायकोचं स्वरूप होतं ना ते बघून याच्या अंगाला धक्काच बसला. त्याच्या बायकोचे पूर्ण केस मोकळे, या तोंडावर लाल कुंकू लागलेलं, पूर्ण अंगमुख असं ओपन. ती अशा प्रकारे वागतीये की खाली कमरेला याला काहीच त्रास नाही, अशा प्रकारे ती याच्यासोबत वागतीये. तिचं शरीर पूर्णपणे कमरेच्या खाली ठेवून ती इतकं जोरात म्हणजे हालचाली करते की याला त्रास व्हायला लागतो. हा असा रडकुंड्या येतो आणि तिला असं हातानं दूर ढकलल्याच्या नंतर त्याची बायको पुन्हा पळत येते याच्याकडं. म्हणजे अशी ती असते ना भुकेजलेली तशी त्याच्या अंगावर बसते आणि याला म्हणते की तू आज का असा करतोयस? 8 दिवसाची बोली होती ना, आज तर फक्त 6वाच दिवस आहे. तू 6व्या दिवशी असा का बोलतोयस? मला तर तू वरदान दिलेलं होतं, कर ना. ती त्याला असं फोर्स करते. हिच्या नवऱ्याला कळत नाही नेमकं हे करतीये काय. तो पुन्हा तिला ढकलतो पलीकडे. ती पुन्हा पळत त्याच्या अंगावर येते आणि याच्यासोबत करायला तयार होते. आता हा तिला ढकलण्याचा प्रयत्न करतोय, ती याच्याकडे येते. हा ढकलण्याचा प्रयत्न करतोय, ती याच्याकडे येते. ती एवढी कदरली की तिने 2-4 वेळेस तिच्या कानाखाली सुद्धा मारल्या. इतकी ती त्या वासनेच्या याच्यामध्ये आंधळी झाली होती की हिला काय समजत नव्हतं की नेमकं व्हायलंय काय. आणि ती झाल्याच्या नंतर जेव्हा तिच्या नवऱ्यानं जोरात ओरडला आणि पलीकडे फेकलं त्यावेळेस तिला थोडीशी सूद आली आणि ती अशी जागेवर बसली. आणि बसल्याच्या नंतर ती तिच्या नवऱ्याकडे बघत होती आणि हिला कळालं की ही आपलाच नवरा आहे. तर त्यावेळेस तिचा नवरा तिला म्हणत होता की तू काय केलंस, तू काय करण्याच्या मार्गावर होतीस, तू मला सांग, तू नेमकं केलंस काय. त्याची बायको सांगत नव्हती. याच्याजवळ एक चाकू पडलेला होता सेब खाण्यासाठी. याने तो चाकू घेतला, आपल्या मानावर ठेवला आणि म्हणले की तू काय करायलीस सांग, तू जर मला सांगितलं तर ठीक, नाही तर मी माझा जीव घेते. आता याला माहीत होतं की माधुरी याच्यावर खूप जास्त प्रेम करते, पण याला हे माहीत नव्हतं की या 5 ते 6 दिवसामध्ये माधुरीचं प्रेम डिवाईड झालं होतं. मग याने काय केलं, रागाच्या भरामध्ये, एकदम खतरनाक रागाच्या भरामध्ये तो चाकू घेतला आणि आपल्या मानेच्या आरपार करून टाकला. माधुरीच्या डोळ्यासमोर तिचा नवरा जागीच ठार झाला. माधुरीला कळत नव्हतं काय करू आणि काय नाही. तो ठार झाला, संपला. मग ठार झाल्याच्या नंतर माधुरी कपडे वगैरे घालायला लागली. माधुरीच्या कमरेवर हात आला. माधुरी पाठीमागं वळून बघते तर जोरात ओरडते, कारण की पाठीमागं तिचा नवरा उभा होता आणि त्याच्या मानात आरपार चाकू होता आणि तिचा नवरा हसत उभा होता. माधुरी ओरडली कारण की तिच्या नवऱ्याच्या मानात चाकू होता ना, आणि तिला कळत नाही की हे असं उभं काय. आणि आता तिला माहीत झालं होतं की हा तो आहे म्हणून. आता तो म्हणला की ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नको. म्हणजे ते राक्षस तिच्या नवऱ्याच्या अंगामध्ये घुसलेला आहे तो तिला म्हणला की आता मी या शरीरामध्ये 3 दिवस एकसारखा राहू शकतो, दिवस रात्र. तू ताण नको घेऊ आणि 3 दिवसाच्या नंतर मग हे शरीर मी सोडेन. नंतर मग तू तुझी इच्छा माग आणि इच्छामध्ये तू असं माग की तुझा नवरा जिवंत व्हावा. मग तुझा नवरा जिवंत होईल. सोपं आहे. माधुरीलाही वाटलं ठीक आहे, सोपं आहे. मग एकसारखं 2 दिवस माधुरी घराच्या बाहेर निघली नाही आणि एकसारखं 2 दिवस त्या राक्षसासोबत माधुरी एनी टाईम संभोग करत राहिली. आणि ते एनी टाईम 2 दिवस इतके
बेधुंद होते की आजूबाजूला घरामध्ये सगळीकडे आवाज यायला लागले. पण त्या 2 दिवसामध्ये जे शरीर आहे ती सडायला लागलं. कारण की शरीर मेलेलं होतं, त्याच्यामध्ये जीव नव्हता. जे काय होतं ती आत्मा होती, पण ती त्याच्यासोबत कनेक्ट झालेली नव्हती. त्याच्यामुळे ते शरीर सडत होतं आणि 2 दिवसाच्या नंतर त्या शरीराचा वास यायला लागला. वास एवढा जास्त दुर्गंधित झाला की तो वास आजूबाजूला शेजाऱ्यांना यायला लागला. आजूबाजूचे शेजारी आले, बघितलं तर हा तिथं बसलेला बाजावर बसलेला गोपाल, ते बी त्याला तर बसता येत नव्हतं. त्याच्या मानाला जखम झालेली, त्यानं पट्टी गुंडाळलेली. बोलला त्या दिवशी. आता हा 7वा दिवस होता. 7व्या दिवसाच्या नंतर त्याचं जे शरीर आहे ते संपलं आणि बाजावर पडल्याच्या नंतर आता जी माधुरी आहे हिला इच्छा मागायची होती. म्हणजे आजूबाजूचे लोक होते त्यांनी त्याच्या शरीराकडे पाहिलं, त्याच्या त्वचेकडे पाहिलं. ते थोडंसं विचित्र वाटायला लागलं होतं. त्यांची माधुरीचं वागणं होतं तेही फार विचित्र वाटायला लागलं. कारण की नेमकाच माणूस जर दुखण्यातून उठला असेल तर त्याला चांगलं खायला प्यायला देतात, त्याच्यासोबत चांगलं राहतात. पण यांच्या घरामध्ये अशी एकही वस्तू नाही जी कुठं पडलेली नव्हती. माधुरी, तिने व्यवस्थितशीर कपडे घातलेले नव्हते, एकदम मोकळे कपडे. तिचा नवरा गोपाल, जिच्या अंगामध्ये राक्षस आहे, तो व्यवस्थितशीर कपडे घालत नव्हता. तो विचित्र प्रकारे हसला की त्वचा आखडायची, शरीर आखडायचं, म्हणजे एकदम विचित्र पद्धतीनं. गावकऱ्यांना ते नोटीस झालं आणि गावकऱ्यांनी ठरवलं की काहीतरी गडबड आहे आणि ती जाऊन बघायचं. आता 7व्या दिवशी जेव्हा तो बाजूवर खाली पडला आणि ते राक्षस निघून गेला आणि जीनं इच्छा मागायच्या टायमाला, रात्रीची वेळ होती 12ची, ही इच्छा मागणारच तेवढ्यात तिच्या घराचा दरवाजा वाजला. माधुरी दरवाजा उघडते. उघड्या गाववाले बघतात की माधुरी पूर्णपणे उघडी. तिला धरतात आणि पलीकडे तिथं बसवतात. मधामध्ये जातात, गोपालकडे जातात तर त्याचं शरीर त्या पाचेवर पडलेलं असतं, एकदम कडक झालेलं पूर्ण. त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात पण ते उचलल्या जात नाही. कडक झालेलं शरीर असतं, त्या शरीरातून वास आलेला असतो, शरीर सडत असतं. त्यांना कळालं की माधुरी काहीतरी करते. सगळ्या गावकऱ्यांच्या डोक्यामध्ये असं आलं की बाबा जी माधुरी आहे ती राक्षसी नाही, म्हणजे एक हडळ आहे, ती जादूटोणा करणारी, चुडेल म्हणतो ना आपण, विच, ती आहे. गावकऱ्यांना कळालं की हिनं काहीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे केलेली आहे आणि हिला संपवल्याच्या नंतर आपलं हे सगळं काही थांबल, म्हणजे हिला संपवावंच लागल. आणि हिला जर संपवलं नाही ना तर ही फार विचित्र प्रकारे कार्यक्रम करेल लोकांचा. तर गावकऱ्यांनी रागाच्या भरामध्ये माधुरीला धरलं, घराच्या बाहेर हिसकाटून काढलं आणि बाहेर एका खांब्याला लावलं, तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तिला जाळून टाकलं. आणि तिच्या सोबतच तिचं जे घर आहे त्या घराला सुद्धा जाळून टाकलं, मधात गोपालचं मड पडलेलं असून. आणि ते सगळं जळाल्याच्या नंतर जळता जेव्हा माधुरी मरणाच्या काठावर होती त्यावेळेस माधुरीनं तिची जी एक इच्छा आहे ती पूर्ण मागितली. मी आज जळतीये, मी परत येणार आणि आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या गावकऱ्यांची वाट लावणार. आणि तिने इच्छा मागितली की मला परत यायचं आहे, मला माझ्या काळ्या शक्त्यांना सोबत घेऊन यायचं आहे, मला जन्म नाही घ्यायचा. गावात गेलो ना, मला जन्म नाही घ्यायचा, मला असंच परत यायचं आहे आणि जादूटोणा सोबत घेऊन यायचं, अशी तिची आखरीची इच्छा होती. ही इच्छा मागितली आणि ती जळून मेली. तर आपला पहिला भाग इथंच संपतो. दुसरा भाग ऐकायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 म्हणा. दुसरा भाग लगेच उद्या किंवा परवाच्या दिवशी येऊन जाईल, म्हणजे उद्याच येऊन जाईल. आणि जर हा भाग आवडला नसेल तर नका म्हणा, मी हा देत नाही, म्हणजे भाग बनवत नाही, सॉरी. कमेंट बॉक्स मी ओपन नाही करत, कमेंट बॉक्स मी ऑपच ठेवणार. कारण आहे त्याचं, काही भकले लोक येतात म्हणतात की काही बी खोटं सांगतो रे, ह्या काय खोट्या स्टोरी आहेत का, अशा आहेत का, तशा आहेत का, येऊ आहे का, टेऊ आहे का, टेऊ आहे काय, काय सत्य नाही, असं नाही तसं नाही. अरे बाबा, मी सत्य स्टोरी सांगच ना नाही, असं रियालिटीमध्ये होतच नाही ना. आपण जसं एखादी मूवी बघतो तशा प्रकारे स्टोरी ऐकायचं काय बिघडतं. म्हणजे नॉर्मली ना लोकांना स्टोरी ऐकायची अक्कलच नाही. काही लोक असे भकले असतात ना, येतात काही ना काही तोंड बुडवतात आणि निघून जातात. जे लोकांना स्टोरी ऐका वाटते ते लोक स्टोरी ऐकतात, लाईक करतात, सबस्क्राईब करतात आणि निघून जातात. तर या स्टोरीचा दुसरा जर पार्ट बघायचा असेल, ऐकायचा असेल तर काय करावं. ठीक आहे, जाऊ द्या, जे होईल ते होईल. मी तुम्हाला उद्या या टायमाला ह्या स्टोरीचा दुसरा पार्ट देऊनच टाकतो. तर पहिला पार्ट आपला इथं संपवूयात. पार्ट आवडला असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहीतच आहे. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार मंडळी.
काल आपण जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिलाय ना तो खूपच छान आणि खूपच भारी दिलाय. कारण की कालच्या व्हिडिओमध्ये फक्त एक अशी कमेंट होती की काय लेंडूक स्टोरी आहे. हालाकी त्या लेंडक्याला माहिती नाही की स्टोऱ्या कशा असतात आणि त्या कशा ऐकायला पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त अशी एकही कमेंट नव्हती जी की निगेटिव्ह होती. कालच्या ज्या व्हिडिओला प्रतिसाद भेटलाय ना त्या प्रतिसादाला बघून माझी इच्छा एवढी जास्त झाली की व्हिडिओचा दुसरा पार्ट बनवायचा की मी पूर्णपणे आउटडोअरमध्ये बनवतोय. आता जे माझं घर आहे छोटंसं जे पण आहे ते त्याला थोडंसं तयार करण्यामध्ये टाईम जातो आहे. त्या कारणामुळं मला तिथं व्हिडिओ नाहीत बनवता येत. त्यामुळे मी तुमच्यासाठी त्या स्टोरीला चांगला रिस्पॉन्स भेटल्यामुळं आज आउटडोअर शूट करून तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर मंडळी, कालची स्टोरी ज्या जागेवर आपली थांबली होती तिथूनच आपण सुरुवात करूयात. तुम्हाला माहिती असेल की माधुरीला तिच्या गावकऱ्यांनी पूर्णपणे जाळूनच टाकलं होतं, घराच्या बाहेर आणून, आणि तिचं घरही जाळून टाकलं होतं. त्या घरामध्ये तिच्या नवऱ्याचं जे मृतदेह होतं त्या मृतदेहामध्ये जो राक्षस होता तोही त्या घरामध्ये जळून राग झाला होता. म्हणजे माधुरीला जाळलं आणि तिच्यासोबत तिचं घरही जाळलं. पण पहिले माधुरीला त्या गावकऱ्यांनी ओढत घराच्या बाहेर आणलं, खांब्याला बांधलं आणि तिला विचारलं की हे तू सगळं काय करतेस. तर माधुरी फक्त हसत होती आणि म्हणत होती की तुम्ही काही जरी केलंत, मला जीव जरी मारलत तरी मी वापस येईन आणि माझा जो हा बदला आहे हा पूर्ण बदला पूर्ण गावाकडून घेईन, असं म्हणत ती फक्त हसतच होती. आणि त्याच कारणामुळं गावकऱ्यांना पक्क वाटलं की ही जी माधुरी आहे ही एक विच आहे, एक हडळ आहे, एक जादूटोणा करणारी बाई आहे. तर त्या गावकऱ्यांनी कोणताही न विचार करता तिच्या अंगावर रॉकेल टाकलं आणि डबीची गाडी पेटवून तिच्या अंगावर टाकून दिली. ती ढणढण जळत होती आणि तेवढ्यात काही गावकऱ्यांनी असा विचार केला की हिचं घरही जाळून टाकूयात, आणि ते घरही त्यांनी जाळून टाकलं. आता गावकऱ्यांना वाटलं की माधुरीला आपण जाळलंय, तिचं घर जाळलंय, तर तिचा जो हा काय मॅटर आहे हा तिथंच दबल्या गेला. कारण की याच्या अगोदर जे तिचा नवरा मेला होता 2 ते 3 दिवस तिचा नवरा त्या रूममध्ये म्हणजे त्या घरामध्ये होता, तर त्याच्या शरीराचा वास आजूबाजूच्यांचा येऊ लागला आणि त्याच कारणामुळे हिचं सगळं भांडं उघडं पडलं होतं. तर आता तिला जाळलं आणि तिच्या घराला जाळलं की यांना सगळ्यांना वाटलं की ही प्रॉब्लेम संपली आहे. आणि लोक असे म्हणत होते की बाबा बरं झालं, लवकर आपलं लक्ष त्या बाईवर गेलं, नाही तर आपल्या गावासोबत ती बाई काही ना काहीतरी करत होती. पण त्या गावामध्ये जे मोठे बुजुर्ग माणसं होते त्यांना थोडी भीती वाटतच होती. कारण की मरता वेळेस ती जे माधुरी होती ती जोरजोरात हसायला लागली, जोरजोरात, इतकं की खूप मोठमोठ्याने हसत होती. आणि हसता हसता असं म्हणत होती की मी परत येणार आणि मी ज्या वेळेस परत येणार ना त्यावेळेस तुमच्या गावाची मी पूर्ण राखच लावणार. इतक्या जोरजोरामध्ये हसून, हालाकी तिचं शरीर पूर्ण ढणढण जळत होतं. आता एक गोष्ट इमॅजिनेशन करा, आपल्याला जर साधा चटका जरी लागला तरीसुद्धा आपल्याला असं डोळ्यात पाणी येतं, अंगाची अशी आग होते, असं वाटतं की यार हे काय झालंय. पण तिचं शरीर जळत होतं तरीसुद्धा ती हसत होती. आणि तिचं ते निरागस हसणं बघून जे मोठे बुजुर्ग लोक होते त्यांना थोडी थोडी भीती वाटतच होती. की त्यांना असं वाटत होतं की यार खरंच ही जर परत आली ना तर आपल्या गावामध्ये सगळी राख आणि रांगोळीच लागेल. पण तसं काही झालं नाही. 100 वर्ष होतात आणि 100 वर्ष झाल्याच्या नंतर त्या गावामध्ये एक घटना होते. एका मुलाचं मृतदेह त्या गावाच्या पलीकडं असलेल्या एका विहिरीमध्ये सापडतं. त्या विहिरीमधून त्या मुलाचं मृतदेह बाहेर काढण्यात येतं आणि त्याच्याकडे बघण्यात येतं तर ते एकदम विचित्रपणे असतं. म्हणजे त्याचं जे खालचं शरीर आहे ते पूर्णपणे कामातून गेलेलं असतं, सडलेलं असतं, आणि जे वरचं शरीर आहे ते पाण्यानं फुगलेलं असतं. खालचं शरीर त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत नव्हतं की मासोळ्यांनी खाल्लंय त्यामुळं सडलंय, नाही, ते एका विचित्र पद्धतीने सडलेलं होतं. म्हणजे खालच्या शरीरामध्ये असं पूर्णपणे फुगलेलं होतं आणि ते जर कुठून असं तुटलं तर त्या शरीरामधून पू बाहेर यायचा आणि कमरेपासून वरचं जे शरीर आहे त्या शरीरामधून पाणी बाहेर यायचं. आता गावकऱ्यांना ना थोडंसं विचित्र वाटायला लागलं. आणि जी गोष्ट 100 वर्षाच्या अगोदर झाली होती आणि ती गोष्ट काही लोकांना माहिती होती, त्यातले काही लोक तर मेले होते. कारण की 100 वर्ष तर कुणाचं जास्त आयुष्य नसतं ना.
आणि जे छोटे छोटे मुलं होते त्यांना ती जी आठवण होती, ज्या पायला जाळलेलं होतं ते थोडं असं लक्षामध्ये होतं, काय तेवढं कन्फर्म त्यांना माहिती नव्हतं. आता बघा, आपल्या गावामध्ये एखादी घटना झाली आणि ती घटना एखाद्या छोट्या मुलांसमोर झाली तर त्यांना एवढं माहिती असतं की बाबा हां असं झालं होतं, पण त्यामागचं कारण काय आणि ते नेमकं झालं का हे माहिती नसतं. तर 100 वर्ष झाल्याच्या नंतर जी माधुरी होती तिला पूर्णपणे विसर पडला होता. तिचं जे घर होतं ते घर तिथं जे जाळलेलं होतं ती जागा तशीच होती. त्या घराचं जे काही जळालेलं लाकडं फिकडं होतं ते तिथंच असं पडलेलं होतं. त्याच्यावर मोठाच्या मोठा असा काय म्हणतो आपण त्याला, तणकटाची जागा झाली होती. असं नसतं का एखादी पडलेलं घर असतं आणि त्या घरावर असं तणकट फुटतं, झाडं फुटतात, वेलं फुटतात, असं भरमसाठ असं जंगलासारखा टाईप त्या घराच्या जागेमध्ये झालं होतं. तर तशा प्रकारची ती विसरभोळा झाला होता. पण ही घटना अशी झाली होती आणि या घटनेमुळं पूर्ण गावामध्ये खळबळ उडाली होती की हे असं कसं झालं. समजा हा मुलगा पाण्यामध्ये पडला, विहिरीमध्ये पडला तर पूर्ण शरीर फुगायला पाहिजे आणि पूर्ण शरीरामध्ये पाणी घुसायला पाहिजे, पण कमरेपासून खालच्या शरीरामध्ये फक्त पूच आहे, पाणी तर नाहीयेच. आणि खाली जसा हात लावला तसं तिथं फुटायचा, हात लावला जसं तिथं फुटायचं. आता फार घाण वास यायचा आणि किसळ यायची. आता त्या शरीराला उचलायला सुद्धा गावकरी समोर येत नव्हते. मग त्यांनी नगर परिषदला फोन केला. तिथले काही माणसं आले, हँडग्लोव्ज वगैरे हे ते घालून आणि त्या शरीराला उचललं आणि तिथून घेऊन गेले. आता ते मुलाचं शरीर गावामधलंच होतं, तर त्यांच्या घरच्यापाशी नेलं, चांगल्या पद्धतीनं त्या शरीराला गुंडाळलं की बाबा त्याच्या घरच्यांना सांगितलं की काढू नका, काढलं तर वास वगैरे येईल. त्या मुलांचा जो काय अंतिम संस्कार आहे तो पूर्णपणे केला आणि सगळं काही निवांत झालं. 100 वर्षाच्या नंतरची गोष्ट सांगतोय. ज्यावेळेस माधुरीला पेटवून मारलं होतं त्याच्यानंतर 100 वर्ष झाले. 100 वर्षामध्ये काहीच झालं नाही. 100 वर्षाच्या नंतर हे एक असा प्रकार झाला. आता गावाची लोकसंख्या थोडीशी वाढली होती, गावाचा विकासही वाढला होता, गावामध्ये जे काही आर्थिक परिस्थिती होती ते पण स्टेबल झाली होती. सगळे काही लोक सुशिक्षित होते आणि सुखी होते. तर एक अमावस्या येते, म्हणजे अमावस्या एकच असते 17 गेप नसतात, पण अमावस्या येते आणि अमावस्येच्या रात्री त्या गावामधला एक मुलगा घराच्या बाहेर झोपलेला असतो, जे की तुम्हाला मागच्या स्टोरीमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की असं इमॅजिनेशन करा, असं झालं तर काय होईल. तर तो मुलगा आपल्या घरासमोर झोपलेला असतो, त्याला बाहेर झोपायची सवय असते आणि तो मुलगा नेमका जवान असतो आणि त्या मुलाला एका मुलीवर क्रश असतो. बघा, असतो आपल्याला एखादी मुलगी आवडते, आपण तिला नुसतं असं बघतो, आपल्याला वाटतं की यार ही माझी गर्लफ्रेंड असायला पाहिजे, हिच्यासोबत माझा संबंध व्हायला पाहिजे, हे मला भेटायला पाहिजे, असं वाटतं ना. तसं त्या मुलाला त्या गावामध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत क्रश होता. पण ती मुलगी एवढी हायटेक होती की याच्या अवकातीच्या बाहेर, याला अजिबात म्हणजे भाव न देणारी. हा दिसायलाही तेवढा सुंदर नव्हता, हा एकदम मळका फळका माझ्यासारखा होता आणि ती मुलगी पाहिली तर अप्सरासारखी होती, गावामधली सर्वात सुंदर मुलगी. तर याच्या डोक्यामध्ये तिचे विचार, हा बाहेर झोपलेला मस्त इमॅजिनेशन करतोय, ती मी फर्स्ट क्लासपैकी आपला रोमॅन्स अशा प्रकारचा. आणि इमॅजिनेशन करता करता तो झोपी गेला. आता झोपल्याच्या नंतर ठीक रात्री 12 वाजता त्याच्या कानावर एक आवाज येतो आणि तो आवाज असतो पैंजणाचा. त्या आवाज ऐकल्याच्या नंतर तो गोड पद्धतीने आपली झोप मोडतो आणि हळूवार जिकडून आवाज येतो तिकडे बघण्याचा प्रयत्न करतो, पण तो आवाज येतो डोक्याच्या वरून, म्हणजे उशाच्या मागच्या बारून. तो उठतो, बाजावर बसतो आणि तिकडे पाठीमागं बघतो. आता त्या गल्लीमध्ये लाईट लावलेली असतात, त्या लाईटामध्ये एक स्त्री असते उभी. हा तिच्याकडे बघतो निरखून, तर याला ओळखू येतं की तिच्या अंगावर जे कपडे आहेत ते कपडे याच्या क्रशच्या अंगावर असतात. याला वाटतं की यार ही कशी काय आली इथं. तो उठून असा उभा राहतो आणि बघतो. याला सुरुवातीला वाटलं की 100% हिचं लफडा आहे कोणासंग आणि ही त्याला भेटायला आली. याचं मन असं दुखायला लागलं, एकदम काळीच असं दुखलं. मग ती जे मुलगी आहे ती थोडीशी समोर आली दुसऱ्या लाईटाखाली आणि याच्याकडे बघितलं. तिचा तो चेहरा, नाक, डोळे, तिचं स्वरूप जेवढं याला नॉर्मली चांगलं दिसायचं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आज त्याला चांगलं दिसायला लागलं. याच्या मनामध्ये जी काही भीती होती, जी काही शंका होती ती एका मिनिटामध्ये गायब झाली. आता मला तुम्ही सांगा ना, जर आपली क्रश आपल्यासमोर एकदम नटून थटून उभी आहे तर कसं वाटेल माणसाला. काहीतरी वेगळं फील होतं ना, जे भीती वगैरे असते ते पळून जाते. तसंच याच्या मनामधली भीती वगैरे आहे ना ती पळून गेली. मग ह्याने तिच्याकडे बघितलं, ती याच्याकडे बघते, ती एक स्मित हस्य देते आणि प्रेमानं कसं आपण जवळ बोलवतो ये म्हणून, तसं तिनं याला बोलावलं. यानं कुठलाच विचार केला नाही. हा कण तिच्यापाशी गेला
तिच्यापाशी हा तसा जातोय तसा याच्या अंगाला घाम सुटते, हातपाय चळचळ कापतात. आता याला माहिती आहे की बाबा ही आपली क्रश आहे, याच्या अगोदर आपण हिला कधी बोललो नाही आणि ही आज आपल्याला डायरेक्ट बोलवते, तर भीती माणसाला वाटते, माणसाचं काळीच धडधड धडधड करतंय. पण याला माहिती नव्हतं की जी याची भीती होती, जी याचं शरीर होतं, ते दुसऱ्याच वेगळ्याच कारणामुळे धडधडत होतं. पण याला वाटत होतं की हे तर प्रेमाचं प्रतीक आहे ना, आणि प्रेमामध्ये असं होतंच. तो राखणं गेला आणि त्याच्या शेजारी असं जाऊन उभा राहिला आणि म्हणतोय, तू एवढ्या रात्री इथं कशी काय? ती म्हणते की मी खूप दिवस झाले तुला नोटीस करते. तू एकसारखा माझ्याकडे बघत असतो. आज म्हणलं आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण भेटण्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्याला जर आपण भेटलं तर तो आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त खुश करेल. ती अशी म्हणली आणि त्याला म्हणली की येणार आहे, मला मिठी मारणार. हा एकदम खुश, हा एकदम असा तुपासारखा, तूप कसं तव्यावर गरम गरम टाकल्याच्या नंतर कसं पातळ होतं तसा हा पूर्णपणे पातळ झाला आणि घुसला त्याच्या मिठीत. तिनं त्याला घट्ट आवळून धरलं आणि लागली याच्या मानेवर किस करायला. हा पण लागला तिच्या मानेवर किस करायला. हा इतका मधुंद आणि इतका मदहोश झाला की तिला सगळं चाटायला लागला, इतका भयानक पद्धतीनं की बघायचं कामच नाही. जसं की ती याची बायको आहे आणि हा तिचा नवरा आहे, हे दोघं जण एकाच रूममध्ये बसलेले आहेत. पण काही वेळाच्या नंतर ते जसं तिच्या शरीरासोबत खेळायला लागलं, तिचं जे गुदगुदीत शरीर होतं ते एकदम असं सुकळल्यासारखं वाटत होतं, एकदम असं हडकुळल्यासारखं. आणि काही वेळाच्या नंतर आपण जसं काटोक आपल्या हातामध्ये घेतो ना, सेम तशा प्रकारची फिलिंग यायला लागली. हा थोडासा सावध झाला आणि असं बघितलं तर आपल्याच्या मिठीमध्ये ना ते पूर्णपणे बघतोय तर हाडकांचा सापळा. आता याच्या डोक्यामध्ये मुंग्या उठल्या. तो सापळा पाहिल्याच्या नंतर हा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण ती सोडत नाहीये. ती बोलती, आता काय झालं, आता ये ना, आता काय झालं, आता ये ना, खूप जास्त हौस आहे, अरे मला 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 शांत कर ना, ये ना. पूर्ण हाडकांचा सापळा. आणि त्या हाडकाच्या सापळ्यापासून इतका दुर्गंध येत होता की याला नाकानं तो श्वास घेणं सुद्धा अवघड होतं, याचा दम घुटत होता. कसं बसं यानं त्याला सोडल्याच्या नंतर हा बाजूला झाला. समोरचं दृश्य बघितलं तर खूप भयानक. त्या हाडकाच्या सापळ्यानं साडी घातलेली, नटून थटून नाकामध्ये नथ जे खोपलेलं होतं त्याच्यात नथ, हाडकात कानामध्ये त्या बाळ्या, या खोपडी असते ना आपली, या खोपडीच्या कानाच असतात ज्या जाग्यावर, ती तशा कानामध्ये बाळ्या, म्हणजे पूर्ण साज श्रृंगार. पण तो हाडकाच्या सापळ्याला, इमॅजिनेशन करा तुम्ही, तशा प्रकारचं दृश्य याच्यासमोर उभं होतं आणि ते याला बोलतंय. याची एवढी खतरनाक पातळ झाली, यानं पॅन्टमध्ये लघवी केली आणि याला काही सुधारलं नाही. याला फक्त एक सुधारलं की आता इथून पळ काढायचं आणि आपल्या घरामध्ये जाऊन लपायचं. तो कळतो आणि घराकडे जोरात पळतो, जोरात पळतो. तो जसा जोरात पळतो ना तसा तो मागं येतो. आता पळाल्याच्या नंतर आपण समोर जातो, पण तो मागं येतो आणि ती याचा हात पकडते आणि जागेवर गायब होते. त्याच्यानंतर त्याचा नामोनिशाण, तो कोणाला दिसतच नाही. कधीच कुठंच त्याचं नामोनिशाणच दिसत नाही. लोक म्हणतात की बाबा हा बाजावर झोपलेला होता, हा 100% कुठं ना कुठं तरी पळून गेला असेल. कारण की असं एका रात्रीमध्ये माणूस गायब होणं शक्य नाही ना. लोकांनी आजूबाजूच्या शिवारामध्ये बघितलं, विहिरींमध्ये बघितलं, तो कुठंच सापडला नाही, कुठंच नाही सापडला. एकदम क्लीन, जसं की एखादा उंदीर आहे, एखाद्या मांजरानं पकडला आणि त्या उंदराचा केससुद्धा मांजर दिसू देत नाही ना, तशा प्रकारे त्या हाडकाच्या सापळ्याने या मुलाला खाल्लं. आणि तेव्हापासून त्या गावामध्ये जेव्हा पण अमावस्या आणि पौर्णिमा येते ना, त्यावेळेस त्या गावामध्ये असलेले जे जवान मुलं आहेत त्यांची जी क्रश आहे ती त्यांना अर्ध्या रात्री दिसते. आणि जर ते त्या क्रशपाशी गेले आणि याच्यासारखा वेडेपणा केला तर ते त्याच रात्री गायब होतं. आता ही गोष्ट खूप जणांना भीतीदायक घालायला लागली, कारण की त्या गावामधले जे जवान मुलं आहेत ते एक एक करून गायब होत चालले होते. लोक फार भिवू लागले. लोक आपल्या मुलांना घराच्या बाहेर निघू देत नव्हते. मुलींना काय प्रॉब्लेम होत नव्हते, फक्त मुलांना. ते लोक आपल्या मुलांना घराच्या बाहेर सुद्धा निघू देत नव्हते. त्यांना भीती वाटत होती की बाबा आपला मुलगा जर निघला बाहेर आणि आपल्या मुलासोबत जर असं काय झालं तर फार अवघड व्हायचं, आपलं काय होईल. एकुलतं एक आहे, वंशाचा दिवा आहे. आपला मुलगा गेल्याच्या नंतर मग आपला वंश समोर जाईल कसा, आणि लेकरांचा जीव जातोय म्हणल्याच्या नंतर कुणालाही भीती वाटते ना. तर तशा प्रकारे त्या गावामध्ये भीतीचं वातावरण झालं होतं आणि लोकांना कळत नव्हतं की नेमकं होतंय काय, कशामुळं होतंय. मग त्या गावकऱ्यांना एक महाराज माहिती होता, तो थोडासा सिद्धी होता आणि त्या गावाच्या शेजारी एक माळ होता, ज्या माळावर मोठं भव्य मंदिर होतं.
आणि त्या महाराज जो होता त्या मंदिरावर पुजारी होता. तर तो एवढा मोठा पुजारी होता की त्याला तिथं जे महादेव प्रसन्न झाला होता त्याच महादेवावर त्याने ते मंदिर बांधलं होतं आणि त्याने 1 रुपयाही देणगी कुणीकडून घेतली नाही आणि तिथं देणगी घेतल्याही जात नव्हती. त्याचं असं म्हणणं होतं की माझा जो देव आहे तो आपोआप मला सांगतो की इथं हे आहे इथं ते आहे. आणि खरंच तसंच होतं. तिथं त्याला आपोआप स्वप्न पडायचे की बाबा या जागेवर सोनं आहे, उकर घे आणि देवळाचं काम कर. आणि तो उकरायचा तर तिथं सोनं निघायचं. 1 रुपयाही बाहेरून देणगी आलेली नव्हती. आणि मंदिर बघितलं तर खूप मोठं मंदिर होतं, एकदम प्रसिद्ध. आणि त्या मंदिरावर कोणी जर गेलं, आपली मनातली इच्छा मागितली तर त्याची इच्छा पूर्ण व्हायची. त्या गावाच्या शेजारच्या माळावरची गोष्ट. तर सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं की बाबा आपण त्या मंदिरावर जाऊयात. तिथं जे सिद्ध पुरुष आहेत त्यांना आपण विचारूयात की बाबा आमच्या गावामध्ये असे असे प्रॉब्लेम होत आहेत, तर याच्या पाठीमागं काय आहे, नेमकं चोरा आहेत की किडनॅपिंगची काही प्लॅनिंग आहे किंवा दुसरंच काहीतरी आहे, असं ते म्हणले. आता याच्या अगोदर ना एक गोष्ट झाली होती. तिथे एक म्हातारा होता. तर तो म्हातारा म्हणला होता की बघा हे ना किडनॅपिंगचं काही नाही आहे. मला असं वाटतं की एक गोष्ट झाली होती जी की 100 वर्षाच्या अगोदर झाली होती आणि आता तीच गोष्ट परत सुरू झाली आहे. कारण की ज्या वेळेस ती गोष्ट होत होती त्यावेळेस मी तिथंच उभा होतो. जे लोकांनी केलं आणि केल्याच्या नंतर ज्या स्त्रीसोबत केलं होतं ती स्त्री हसत हसत म्हणत होती की मी एक दिवस परत वापस येणार आणि वापस आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या गावकऱ्यांची राख लावणार. कदाचित मला वाटतं तसं तर काही नाही आहे ना. तर त्याच कारणामुळं त्या गावकऱ्यांनी ठरवलं होतं की आपण त्या माळावर जायचं आणि त्या महाराजांना भेटायचं, जे की सिद्ध होते त्यांना भेटायचं आणि त्यांना विचारायचं त्यांना जर काही माहीत झालं असेल तर. आता त्या महाराजाला पहिलंच माहीत होतं की इथे या गावामध्ये अशी प्रॉब्लेम होती आहे, पण तो महाराज आला नाही. त्याला माहिती होतं की हे कर्माची फळं आहे, तर भेटू द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण तरी पण हे गावकरी गेले, त्या महाराजाचं दर्शन वगैरे घेतलं, देवळात गेले, पाया वगैरे पडल्या आणि त्या महाराजाला सांगितलं की बाबा आमच्या गावामध्ये 7 ते 8 मुलं जे आहेत ते गायब झालेत आणि ते पण एकाच दिवशी गायब होतात. अमावस्या आणि पौर्णिमा ठीक रात्री 12 वाजता. आणि ते पण असेच मुलं गायब होतात की जे एकले झोपलेले असतात. जर एकला मुलगा झोपलेला असला मग तो घरात असो बाहेर असो कुठेही असो तो तिथून गायब होतोय. घरामध्ये रूममध्ये असला, दरवाजा बंद असला तरी तो गायब होतो, बाहेर असला तरी तो गायब होतो. म्हणजे असं काही मिळच नाही. CCTV कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर तो जो मुलगा आहे गायब होणारा तो आपोआप CCTV कॅमेराचा जो क्रायटेरिया आहे त्याच्या बाहेर मनानं उठून जातो. त्याला कोणी उचलून नाही येत नाही. कुठं कुणाला काही पताच लागत नाही की गायब होतात कसे आणि काय नाही. तो महाराज म्हणतो बघा तुम्हाला काही विश्वास वगैरे नाही बसणार, पण ही गोष्ट 100 वर्षा अगोदर चालू झालेली आहे. 100 वर्षा अगोदर तुमच्या गावामध्ये एक स्त्री राहत होती आणि त्या स्त्रीला तुमच्या गावकऱ्यांनी जिवंत जाळलं होतं. आणि त्या स्त्रीला एक वरदान होतं की तिची आखरी इच्छा, आणि त्या स्त्रीने ती आखरी इच्छा मागितली की ती परत येणार, जन्म घेऊन नाही, ती तशीच परत येणार आणि या गावाची राखरांगोळी लावून जाणार. आता त्या अगोदर ती जी स्त्री होती तिची सगळ्यात मोठी इच्छा होती की तिची जी संभोगाची तहान आहे ती विझवायची. पण तिची ती तहान विझल्या गेली नाही. ती अगोदर मेली आणि मेल्यामुळं तिची इच्छा आहे तिच्या मनामध्ये एवढी घर भरून बसलेली होती, तिला त्या संभोगासमोरला काही दिसतच नव्हतं. मग तिनं ठरवलं की गावामधले प्रत्येक जवान मुलगा ती घेणार आणि जाणार तिला ती शांत करण्यासाठी. तर हीच प्रक्रिया सुरू झाली आहे 100 वर्षाच्या नंतर. आणि तिने हेच मागितलं होतं की 100 वर्षाच्या नंतर मी या गावामध्ये परत येणार. तर तिला जर शांत करायचं असेल तर आपल्याला एक विलाज करावा लागेल आणि तो विलाज केल्याच्या नंतर बहुतेक ती स्त्री शांत होईल. आता गावकरी म्हणले विलाज काय करायचं. तो महाराज म्हणला की बघा तिला जे वरदान भेटलं होतं ते एका राक्षसाकडून भेटलं होतं आणि त्या राक्षसाची मूर्ती अजून पण तिच्या घरामध्ये आहे. आता आजूबाजूचे लोक म्हणतात घर तर नाही, घर तर जाळून टाकलेलं आहे, त्या जागेवर आता समजा उकंडा झालेला आहे, मोठे झाडं झुडपं झालेले आहेत. आता त्याचं घर कुठून शोधायचं. तर तो महाराज म्हणला ज्या जागेवर उकंडा आहे ना त्याच जागेवर बघा, तिथं खोदल्याच्या नंतर तिथे एक मूर्ती निघेल, ती मूर्ती घ्या आणि त्या मूर्तीला जाळा. मग तिला जाळल्याच्या नंतर हा जो पूर्ण श्राप आहे ना हा पूर्ण श्राप बंद होऊन जाईल. बस हाच एक उपाय आहे. आणि झालंच देवाची कृपा तर हे सगळं बंद होईल, आणि जर नाही झालं तर काहीही खरं नाही. गावकऱ्यांनी त्या महाराजाचं असं ऐकल्याच्या नंतर सगळे गावामध्ये गेले, बुलडोजर आणलं, ते उकरत पाहिलं. आता ती जी मूर्ती आहे ती खूप खाली दबल्या गेली होती.
आणि अखेरकार ती मूर्ती सापडली. त्या मूर्तीकडे बघितल्याच्या नंतर ज्या पण माणसानं त्या मूर्तीला हात लावला त्या माणसाची इच्छा व्हायची की ती मूर्ती ठेवायची. कोणी पण असो, त्यानं हात लावला, ठेवला, तर तो त्या दुसऱ्या माणसानं म्हणायचा, नको जाळायला, कशाला जाळायची, मूर्ती आहे, ठेवून बघूयात, असा तो माणूस म्हणायचा. पण जे बाकीचे लोक आहेत त्यांना माहिती होतं की गावामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते. कारण ती मूर्ती ज्या माणसाच्या हातात असली ती मूर्ती त्याच्यावरच हवी व्हायची, त्याच्या डोक्यामध्ये जायची, बाकीच्या माणसांच्या नाही जायची. तर बाकीच्या माणसांनी ती मूर्ती त्यांना ठेवायला लावली. आणि ती मूर्ती जशी, जो माणूस म्हणला ना ठेवूयात, त्याने ती मूर्ती जशी ठेवली तसं त्याचं डोकं पुन्हा जागेवर यायचं, बाबा नको. ती मूर्ती बाहेर आणली, ठेवली, त्या मूर्तीवर रॉकेल टाकलं आणि त्या मूर्तीला जाळून टाकलं. आता जाळल्याच्या नंतर सुद्धा ती मूर्ती तुटत नव्हती. मग परत महाराजाजवळ गेले, त्यांना म्हणले की बाबा मूर्तीला जाळण्याचा प्रयत्न करतोय पण ती मूर्ती जळत नाहीये, दगडाची मूर्ती होती ना, जळत नाहीये, मग करायचं काय. तो महाराज पुन्हा त्यांना सांगतो की जेव्हा मूर्तीला आग लावली त्यावेळेस तिची पूर्ण ताकद नष्ट होते. कारण की जे अग्निदेव आहेत ते एक अशी ताकद आहेत की ज्या वाईट शक्त्या आहेत त्या सगळ्या स्वतःमध्ये सामावून घेतात आणि त्यांना जाळून टाकतात. आणि ज्या वेळेस त्या मूर्तीला आग लावली त्यावेळेस तुम्ही काय करा, त्या मूर्तीवर हातोडे घालून त्या मूर्तीला पूर्णपणे बुगा करा. आणि त्या मूर्तीचा जेव्हा बुगा होईल त्यावेळेस त्या मूर्तीचा जो बुगा आहे तो 3 जागेवर डिवाईड करा आणि 3ही दिशामध्ये त्या मूर्तीच्या बुग्यांना फेकून द्या. तर त्या महाराजांनी जसं सांगितलं तसं पुन्हा याने ट्राय केलं आणि तसं सक्सेसफुल झालं. आणि ते 3ही जागेवर केलं आणि 3 दिशाला फेकून दिलं. गावाच्या खूप लांब नेऊन इकडं फेकलं, इकडं फेकलं, इकडं फेकलं, 3 दिशाला त्यांनी फेकून दिले. आणि तेव्हा कुठंतरी जाऊन त्या गावामध्ये ज्या वाईट शक्त्या होत्या, जे वाईट परिणाम होत होते ते सगळे शांत झाले. जे माधुरीला लागलेला श्राप होता, जे माधुरीनं आपल्या नवऱ्यासाठी केलं होतं, जे माधुरीचा वरदान होतं, जे माधुरीने स्वतःसाठी त्या गावामध्ये आली होती, ते सगळं काही एका मूर्तीमध्ये होतं. जेव्हा या मूर्तीला नष्ट केलं त्यावेळेस माधुरी संपली. तिचा तो संभोगाची जी वासना आहे, ती वासनेची जी वासना आहे ना, ती वासनेचा भूक ती संपली, तिचा बदला संपला, गावामध्ये होणाऱ्या अडचणी संपल्या. कधी कधी काय होतं माहिती आहे का, प्रॉब्लेम फार छोटी असते पण ती दिसत नाही. आणि जेव्हा ती दिसली ना, ज्या आपल्याला वाटतं की प्रॉब्लेम्स खूप मोठमोठाल्या आहेत त्या सगळ्या एकदम शांत होतात. तर या पूर्ण घटनेवरून, या पूर्ण कथेवरून एक समजतं की बाबा प्रॉब्लेम फार छोटी असते पण ती दिसत नाही. तर कधी कधी काय होतं ना, माणसाला वाटतं की या गोष्टीमुळे तर नाही होणार ना, नेमकं त्याच गोष्टीमुळं काय सगळं काय होतं. आपण दुसरीकडे जे बाकी हेलपाटे घेतो ना ते बंद करायचे, मेन काय गोष्ट आहे त्याच्याकडे बघायचं आणि त्याच्यापर्यंत जायचं आणि ते तिथं मिटवायचं, बाकी सगळे ॲटोमॅटिक प्रॉब्लेम मिटतात. आता हा जो सार आहे ना, हा या कथेपुरताच नाही आहे, हा आपल्या जीवनामध्ये सुद्धा लागू होतो. आपल्या लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम असतात पण त्या सगळ्या प्रॉब्लेमचं जे बूड असतं ना ते एका जागेवर असतं. ते बूड जर आपण काढून फेकून दिलं ना तर सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह झालेल्या आपोआप दिसतात. तर मंडळी, हा होता आपल्या कथेचा शेवट. शेवट चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अशाच प्रकारच्या स्टोऱ्या आणायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनानं जी चांगली कमेंट वाटेल तशी तुम्ही करा. आणि खरंच काल जे रिस्पॉन्स भेटला ना आपल्या स्टोरीला, फार चांगला भेटला. मी अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये, तोपर्यंत नमस्कार. एक अभिनव नावाचा मुलगा होता. त्याची नुकतीच नोकरी नाशिकच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये लागली होती. आता त्या हॉस्पिटलचं नाव नाही घेता येणार, पण त्या हॉस्पिटलमध्ये जी घटना घडलेली आहे तशी घटना या अगोदर कधीही त्या हॉस्पिटलमध्ये घडली नव्हती आणि त्याच्यानंतरही कधीच त्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची घटना घडलेली नाही आहे. आता जो अभिनव होता तो 25 ते 26 वर्षाचा मुलगा होता आणि तो खूप जास्त प्रमाणामध्ये इनोसेंट होता. बघा, काही मुलं असतात, मुली असतात जे की फार इनोसेंट असतात. त्यांना थोडंसं काय बोललं की त्यांच्या मनाला फार जास्त लागतं, ते रडतात, त्यांना त्रास होतो आणि त्यांना छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त विचार करून, म्हणजे ओव्हर थिंकिंग खूप जास्त करतात ते. अशा प्रकारचे काही मुलं असतात. तर तसाच अभिनवसुद्धा होता आणि त्याची नुकतीच नोकरी त्या हॉस्पिटलमध्ये लागलेली होती. आता नोकरी अशी लागलेली होती त्याला की रात्री 10 वाजता जायचं आणि सकाळी 8 वाजता सुट्टी करायची, अशा प्रकारची त्याची नोकरी होती. आणि त्याचं लग्न वगैरे काहीही झालेलं नव्हतं. त्याच कारणामुळे जो अभिनव आहे त्यानं ठरवलं की आपण
या हॉस्पिटलमध्ये नोकरी करायची. तेवढाच थोडाफार पैसा येईल, आपला जो काय खर्च आहे तो वरवर निघून जाईल आणि जो काय पैसे वाचलेले असतात ते आपल्याला घरीसुद्धा देता येतील. आता त्याला कोणी जबरदस्ती केली नव्हती की तू जा नोकरी कर, असं कर तसं कर, नाही, काहीच नाही. त्याच्या मनाने तो तिथं गेला होता. पण या अगोदर त्याच्यासोबत एक गोष्ट घडलेली होती आणि ती गोष्ट अशी की अभिनव ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्या कॉलेजमध्ये त्याचं एका मुलीसोबत अफेअर होतं आणि तो इतका जास्त तिच्यावर प्रेम करायचा, एवढा जास्त प्रेम करायचा की खूप 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 अतिप्रमाणामध्ये जास्त प्रेम करायचा. पण ती जी मुलगी आहे ती त्याला चीट करत होती. त्याच्या प्रेमाचा ती गैरफायदा उचलत होती. ती याला तर एक बोलत होती पण तिकडं अजून दुसऱ्यांना बोलत होती आणि याला म्हणायची की आपण लग्न करूयात आणि लग्नाच्या नंतर चांगला सुखी संसार करूयात. आता याला तर वाटलं ना, आपली गर्लफ्रेंड आपल्यावर विश्वास करते, आपण तिच्यावर विश्वास करतो, आपलं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचंही आपल्यावर खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे याला वाटलं की याची जी गर्लफ्रेंड आहे, याची जी प्रेमिका आहे ती खूप जास्त लॉयल आहे, याला धोका देऊच शकत नाही. हालाकी याला 2-3 मित्र याला म्हणले की बाबा तुझी जी गर्लफ्रेंड आहे ना ती थोडी व्यवस्थितशीर नाही आहे, तिच्यासोबत तू रिलेशनमध्ये नको राहू. पण तो त्यांना उलट असा म्हणायचा की तुम्हाला आमचं रिलेशन चांगलं दिसत नाही आहे, तुम्हाला आम्ही चांगले राहिलेलं चांगलं पाहावत नाही आहे, त्यामुळे आमचं रिलेशन तुम्ही तोडण्याच्या मार्गावर आहात. तो त्यांना नजरअंदाज करायचा. तर त्यांनीही याला सांगणं सोडून दिलं. पण त्याची जी गर्लफ्रेंड होती ती फार विचित्र होती आणि ती खूप वेगळ्या पद्धतीची होती. बाहेर तर सगळं काही करू द्यायची, पण याला म्हणलं की याला म्हणायची नाही बाबू शोना, आपलं लग्न होते, लग्न झाल्याच्या नंतर आपण जे काय आहे ना ते सगळं काय आपण लग्न झाल्याच्या नंतर करूयात. आणि असं त्याला ढकलत घेऊन जायचे. आणि जो अभिनव होता तो मिडल क्लास फॅमिलीमधून होता. चांगले म्हणजे ते जे फायनान्शियल कंडिशन होती ती त्यांची चांगली होती, पैसा वगैरे होता. त्या कारणामुळे त्याची जी गर्लफ्रेंड आहे ते याच्यासोबत अशा प्रकारचं रिलेशन तिनं ठेवलेलं होतं आणि तिनं ठरवलेलं होतं मजा बाहेर मारायची पण लग्न याच्यासोबत करायचं. कारण की याच्या घरी धंदा आहे, घर आहे, हा मुलगा चांगला आहे, आपला गैरफायदा उचलत नाही, म्हणजे आपल्याला त्रास वगैरे देणार नाही, नेहमी पायात पडून राहील, अशा प्रकारे त्या मुलीचा विचार होता. तर अभिनव आणि ती दोघंजण रिलेशनशिपमध्ये असताना दोघंही जण खूप खुश होते. ती तर खुश असणारच ना, पण तिच्यासोबत अभिनवसुद्धा खुश होता. त्याला वाटायचं नाही की आपली प्रेमिका अशी आहे तशी आहे. तो एकदम सुरळीतपणे त्याला वाटायचं की आपण जगामधला सगळ्यात प्रॉफिटेबल माणूस आहे. पण तसं नव्हतं. एक दिवस अभिनवजवळ एक व्हिडिओ पोहोचतो आणि त्या व्हिडिओमध्ये एक दुसरा मुलगा आणि अभिनवची गर्लफ्रेंड एका रूममध्ये अपत्यजनिक जी परिस्थिती असते ना त्या परिस्थितीमध्ये त्या व्हिडिओमध्ये होते आणि एन्जॉय करत होते. तो पूर्ण व्हिडिओ अभिनवजवळ आलेला असतो. अभिनव तो व्हिडिओ बघतो आणि फार कोसळून रडायला लागतो. त्याच्याजवळ जे मित्र असतात ते त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतात, त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, पण तो इतका जास्त त्याच्यावर प्रेम करायचा की तो पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला होता. गांजा पिणं, दारू पिणं हे असे व्यसनाच्या अधीन तो होत जाऊ लागला. 15 ते 20 दिवसामध्ये तो पूर्णपणे व्यसनाच्या अधीन गेला. आणि जेव्हा तो व्यसनाच्या अधीन गेला त्यावेळेस त्याची जी गर्लफ्रेंड आहे ती सुद्धा त्याला सोडून दिली. इतकी खराब असून तरी तो तिला काही म्हणलं नाही की मी असं का करतोय का नाही. फक्त तो तिला म्हणला की तू जे करतेस ते सगळं काही बंद कर. ती सरळ म्हणली माझी लाईफ आहे, मी निर्णय घेणार, मला काय बंद करायचं काय चालू करायचं ते तू मला सांगू नको आणि तुझं आणि माझं काही घेणं देणं नाही आहे अशी बोलून ती त्याला सोडलं आणि गेली. मग तो डिप्रेशनमध्ये गेला, व्यसनाच्या अधीन गेला, दारू प्यायला लागला, गांजा प्यायला लागला, ड्रग्स घ्यायला लागला आणि दिवसभर घरामध्ये पडून राहायला लागला. आता त्याचं शिक्षण चांगलं होतं पण हिच्यापासून त्याचं शिक्षणही बिघडलं. तो कॉलेजमध्येही जायचा नाही, घराच्या बाहेर निघायचा नाही आणि पूर्णपणे तो आपल्या धुंदीमध्ये राहायचा आणि घरामध्येच पडून राहायचा. 1 ते 2 वर्ष होतात. 2 वर्ष तो पूर्णपणे डिप्रेशनमध्येच होता. पण 2 वर्षाच्या नंतर त्याचे जे वडील होते त्यांना थोडासा पॅरालाइज झाला आणि त्यांना काम करण्यासाठी थोडी प्रॉब्लेम झाले. आता अभिनवला एक लहान भाऊसुद्धा होता. तो घरामध्ये त्याच्या वडिलाचा जे काय धंदा वगैरे होता त्याच्यामध्ये साथ द्यायचा, काम करू लागायचा आणि त्याच कारणामुळं दोघेही जण घरामधले अभिनवला खूप त्रास द्यायला लागले. बघा तुम्हाला अनुभव आलेला असेल, जर तुम्ही पैसा कमवत नसाल, घरामध्ये काही आणत नसाल तर तुमच्याच घरामधले माणसं तुमची इज्जत कणभर पण करत नाहीत. तुमचीच आई, तुमचेच वडील, तुमचाच भाऊ, तुमचीच बहीण तुमच्याकडे एका तिरस्कार नजरेने बघतात. जर तुम्ही त्याच जागेवर पैसा जर घरामध्ये आणला तर तुम्हाला घरामधला टॉपचा माणूस बनवून ठेवतील. तसंच अभिनवसोबत सुद्धा होऊ लागलं.
पहिलं तर हा डिप्रेस होता, त्या कारणामुळं व्यसनाच्या अधीन गेला आणि व्यसनाच्या अधीन गेल्यामुळं जो काही मदत करू लागायचा ती पण त्याची बंद झाली. मदत बंद झाल्याच्या नंतर त्याचे वडील, त्याची आई, त्याचा भाऊ त्याला टोचून टोचून बोलायला लागले आणि त्याचा भाऊ तर इतका पण म्हणायला लागला की रिकामे माणसं घरामध्ये बसतायत याच्यापेक्षा ते मेलेले बरे. तर 2 वर्षाच्या नंतर तो कसा बसा स्वतःला सावरत उठला आणि त्याने ठरवलं की आपण आता जॉब करायची. मग तो इकडे तिकडे जॉब बघत होता आणि एका खाजगी माणसाच्या साहित्याने, आपली ओळख असते ना, त्या ओळखीने नाशिकमधल्या एका टॉप हॉस्पिटलमध्ये त्याची नोकरी लागली. पण नोकरी होती रात्रीची आणि रात्रीला अभिनव नोकरी करण्यासाठी हो म्हणला. आणि हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की तो हो का म्हणला, कारण की त्याचं लग्न झालेलं नव्हतं, त्याला घरात बरोबर व्यवस्थिशीर बोलत नव्हते. त्याने ठरवलं की यरी पण आपण काय करतोय, रात्रीला करूयात नोकरी, दिवसभर झोपी जाऊयात, काय फरक पडतोय. मग तो रात्री ड्युटीला जाण्याचं ठरवलं. अशा प्रकारे त्याची जी अगोदरची गोष्ट झालेली होती त्याच्यासोबत ती अशा प्रकारे झालेली होती. मग त्याच्यानंतर अभिनव, त्याचा पहिला दिवस नोकरीचा, तो आपला टिफिन वगैरे घेतो आणि घरच्यांना म्हणतो की बाबा मी आता नोकरीला जातोय, माझा जो काय खर्च आहे तो मी माझा वरच्या वर काढतो, उरलेले पैसे तुम्हाला देतो. तर घरचे पण थोडे खुश झाले, म्हणले की बाबा चला ठीक आहे, कधी ना कधीतरी कामाला लागला येऊ, थोडाफार ना काय होईना पैसा आणून देणार येऊ. म्हणजे खुश झाले घरचे. घरच्यांनी टिफिन वगैरे त्याला बांधून दिली. अभिनव आपल्या ॲटोमध्ये गेला, हॉस्पिटलवर गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्या रजिस्टरमध्ये आपली सही वगैरे मारली आणि तिथं नोकरीवर गेला. आता याच्या अगोदर जे तिथं नोकरीवर होता तो याला म्हणला की बघा तुम्हाला या डेस्कवर बसायचं आहे आणि या डेस्कवर बसल्याच्या नंतर तुम्हाला या डेस्कवर जितके पण फोन ठेवलेले आहेत त्यापैकी एक जरी फोन वाजला तरी तुम्हाला तो उचलायचा आहे आणि त्या फोनमध्ये जे काही काम सांगितलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. आता अभिनव म्हणला की हां ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता रात्रीला तेवढं काही काम नसतं हॉस्पिटलमध्ये, पण त्यांनी सांगितलं होतं की हॉस्पिटल खूप मोठं आहे, जर कोणती इमर्जन्सी असेल तर तुम्हाला या डेस्कवर बसून इथले जे काही फोन आहेत त्या फोनवर तुम्हाला त्यांचा रिप्लाय द्यायचा आहे आणि ते काही कामं आहेत तर ते कामं करायचे आहेत, असतं ना तशा प्रकारचे. तर अभिनव म्हणला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी ती कामं करतो. आणि तो त्या डेस्कवर बसला आणि अभिनवचं तेच काम होतं, त्याला बाकी दुसरे कामं येत नव्हते. तिथल्याच कामासाठी त्याला निवडण्यात गेलेलं होतं. एक कॉल सेंटरमध्ये कसं आपण बोलतो आणि थोडीफार मदत असते बघा, कॉलेजमध्ये कसा चपराशी वगैरे असतो तशा प्रकारचं अभिनवचं तिथलं काम होतं. तर अभिनव त्या डेस्कवर बसला. 10 वाजलेले असतात. तो तिथं बसल्याच्या नंतर इकडे तिकडे बघतो. पहिला दिवस असतो, करमत नाही, त्याला सुधरत नाही काय करावं आणि काय नाही, त्याला काय म्हणजे असं हेच होत नाही. तर त्याने एक ड्रग्सची पुडी छोटीशी आपल्या खिशामध्ये आणलेली होती. तो बाथरूममध्ये गेला, ड्रग्स बाहेर काढला आणि त्याने होल्डच्या नंतर तो बाहेर आला आणि खुर्चीवर बसला. त्याला तितकं तात्पुरतं चांगलं वाटलं, म्हणजे ड्रग्स होल्डच्या नंतर त्याला बरं वाटलं. मग काही वेळात 11 ते 11:30 वाजता त्या टेबलवरचा एक फोन वाजतो. अभिनव तो फोन उचलतो आणि तिकडून एक आवाज येतो, मी संतोष डॉक्टर बोलतोय आणि 31 रूममध्ये तुमच्या डेस्कवर उजव्या साईडला एका ड्रॉपमध्ये एक फाईल आहे, ती फाईल माझ्यापाशी घेऊन या. आणि फोन कट झाला. अभिनव तो फोन खाली ठेवतो आणि उजव्या बाजूला ते ज्यानं ॲड्रेस सांगितला त्या फाईलचा तो ड्रॉप उघडतो. त्याच्यामध्ये बघतो तर एक फाईल असते. ती फाईल पूर्णपणे लाल असते आणि त्या फाईलवर एक काळी चिकट टेप चिपकवलेली असते आणि त्याच्यावर स्केच पेननं लिहिलेलं असतं की रॉंग फाईल म्हणून. ओके, तर अभिनव ती फाईल उचलतो आणि आपल्या डेस्कवरून उठतो आणि आजूबाजूला बघतो की कोणी आहे का नेऊन देण्याकरिता, पण त्याला कुणीही दिसत नाही. रात्रीचे 11:30 वाजलेले असतात. मग तो फाईल घेऊन निघतो बाहेर. आता निघल्याच्या नंतर त्याला माहीत नव्हतं की जे नंबर सांगितलेला आहे रूम नंबर तो नेमका आहे कुठं. तो एका बोर्डापाशी जातो. त्या बोर्डावर लिहिलेलं असतं की 1 नंबर इकडं, 2 नंबर इकडं, 30 नंबर इकडं, हे नंबर, ते नंबर इकडं. मग ज्या नंबरवर म्हणजे ज्या रूमच्या नंबरवरून याला कॉल आला होता तो शोधत होते की बाबा हां हे आहे का म्हणून. तर त्याला ते दिसतं तर 3ऱ्या मजल्यावर ती रूम असते. तर तो कुठलाही विचार न करता पटकर 3ऱ्या मजल्यावर जातो आणि ज्या रूम्स असतात त्या रूम्सवर अंक बघायला लागतो की बाबा 31 नंबरची रूम मला कुठं दिसतीये का.
आता त्या रूमवर बघतोय तर त्या रूमवर फक्त 20 अंकापर्यंत रूम्स होत्या, त्याच्यानंतर रूम नव्हत्या. आता त्याला वाटलं की यार कदाचित 4थ्या नंबरवर असेल. तो 4थ्या नंबरवर जातो, तिथं बघतो, तिथंही त्याला 30 नंबरपर्यंत दिसतात, पण 30च्या वर दिसत नाहीत. मग त्याला वाटतं की ठीक आहे बाबा, अजून थोडंसं आजूबाजूला असेल. तर त्याला कुठंही ती रूम दिसत नाही, जी या रूममधून याला कॉल आलेला होता. तर मग हा पुन्हा रिटर्न वापस येण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळेस याच्या डोक्यामध्ये येतं की यार आपण इथपर्यंत आलो, तर लिफ्ट तर अजून एक खानावर जाण्याची म्हणजे ऑप्शन आहे याच्यामध्ये, कदाचित तिथं असू शकते. मग हा लिफ्टमध्ये पुन्हा जातो आणि पुन्हा वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे 5व्या मजल्यावर. तो 5व्या मजल्यावर जातो, तर 5व्या मजल्यावर पूर्ण अशी भिंत असते. आता ही भिंत कशी आहे, अशा प्रकारची पूर्ण मोठीच्या मोठी 1 लेवलची अशी भिंत असते. एकदम समोरासमोर एक रूम असते, त्या रूमच्या वर लिहिलेलं असतं 31 रूम. आता त्या रूमचा दरवाजा लावलेला होता. जो अभिनव आहे तो ती फाईल घेतो आणि त्याच्या श्वासामध्ये श्वास आणतो की कसा हॉस्पिटल आहे, ही रूम सगळ्यात वर आहे आणि खाली लिहिले की 3ऱ्या मजल्यावर आहे. हा कन त्या रूमकडे जातो, रूमच्या दरवाजापाशी जातो आणि बघतो तर खाली रूमचा कोंडा लावलेला असतो. तो इकडे तिकडे बघतो, यार इथं दुसरं कोणी नाही आहे, बाहेरून कोंडा लावलेला आहे रूमचा. तो रूमचा कोंडा उघडतो आणि मधात लोटतो दरवाजा, पण लोटल्या जात नाही. मग त्याला कळतं की अरे यार कोणीतरी मधात आहे आणि कोंडा बाहेरून लावलेला आहे. तो थोडासा वेळ थांबतो, आवाज देतो, सर मी फाईल घेऊन आलोय, प्लीज दरवाजा उघडसाल का. तो पुन्हा थांबतो. थांबल्याच्या नंतर पुन्हा 5-1 मिनटं होतात. त्याच्यानंतर तो पुन्हा एकदा दरवाजा वाजवतो, ठक ठक. सर मी फाईल घेऊन आलोय, प्लीज दरवाजा उघडता का. पुन्हा 5 मिनटं थांबतो. पुन्हा 5 मिनटाच्या नंतर पुन्हा दरवाजा वाजवतो, ठाक ठाक. सर मी फाईल घेऊन आलोय, प्लीज दरवाजा उघडता का. तेवढ्यात त्याच्या समोरचा जो दरवाजा आहे तो हळूवार उघडतो. त्या दरवाजाचा जो आवाज आहे तो कर्कशपणे त्या पूर्ण हॉलमध्ये घुमतो. म्हणजे हॉल नव्हताच, तिथं फक्त एक अशी बोळी होती 5व्या मजल्यावर आणि एकदम शेवटला रूमचा दरवाजा होता. तो तुम्हाला पाठीमागे जो रूमचा दरवाजा दिसतोय ना, अशा प्रकारचा तो रूमचा दरवाजा होता. तर तो जेव्हा दरवाजा उघडत होता, त्याचा जो कर्कश आवाज आहे तो पूर्ण त्या मजल्याने 5व्या मजल्याने घुमत होता. कडकड 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 कड अशा प्रकारचा जो आवाज असतो ना, तशा प्रकारचा. याला भीती वाटली आणि जो रूमच्या आतून जो प्रकाश येऊ लागला तो पूर्णपणे रेड प्रकाश होता, म्हणजे रेड कलरचा प्रकाश होता. हा रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्याच्या नंतर इकडं तिकडं बघतो तर कुणीच नसतं. सगळं काही एकदम प्लेन असतं, एकदम प्लेन. आणि त्या एका भिंतीला अजून एक दरवाजा असतो. तो त्या दरवाजापाशी पुन्हा जातो आणि तिथं जाऊन दरवाजा वाजवतो. तर आतून आवाज येतो की बाहेर जो उजवा कोपरा आहे रूमचा, त्या कोपऱ्यामध्ये ती फाईल ठेवा आणि तुम्ही निघून जा. मग हा जातो उजव्या कोपऱ्यामध्ये फाईल ठेवतो. आता एखादी रूम कशी असते रिकामी, तशा प्रकारची ती रूम होती आणि त्याच्यामध्ये फक्त लाल कलर होता. तो आजूबाजूला बघतो तर एकही लाईट नव्हता, पण त्या रूममध्ये लाल प्रकाश होता. किती आश्चर्यजनक गोष्ट आहे. त्याला थोडंसं विचित्र वाटलं, वेगळं वाटलं आणि त्या रूममध्ये तो गेला ना की त्याला असं वाटलं की मी ते MRIची मशीन असते ना ज्या रूममध्ये, त्या रूममधली कशी AC एकदम अशी -16वर असते, म्हणजे 16वर असते, तशा प्रकारचे थंडगार वातावरण होतं. तो तिथं फाईल ठेवतो आणि त्या रूमच्या बाहेर येतो आणि पुन्हा तो त्याच्या जागेवर जाऊन बसतो जिथं ते फोन वगैरे येतात तिथं. पुन्हा 1 तास होतो आणि 1 तासाच्या नंतर पुन्हा त्याला फोन येतो त्याच रूममधून आणि त्याच रूममधून तशाच प्रकारे सेम सुरुवातीला जसं त्याला सांगितलं होतं सेम तशाच प्रकारे त्याला यावेळेसही सांगतो. 31 नंबरमधून बोलतोय, तुमच्या उजव्या बाजूला खाली एक ड्रॉप आहे, त्या ड्रॉपमध्ये एक फाईल आहे, ती फाईल घेऊन 31 नंबरमध्ये या. मी डॉक्टर संतोष बोलतोय आणि फोन कट करतो. तो पाहतो, ती फाईल घेतो, पुन्हा वर जातो. पुन्हा तिथंच ते सेम त्या प्रकारे मागच्या वेळेस जसं त्याला सांगितलं होतं सेम त्याच प्रकारे त्या जागेवर ती फाईल ठेवायला लावतो. ती फाईल त्या फाईलीवर ठेवतो आणि परत वापस येतो. वापस आल्याच्या नंतर 2दा असं झालं. 3ऱ्या वेळेस परत त्याला फोन येतो 1 तासाच्या नंतर. परत जातो, परत फाईल ठेवतो, परत येतो. आता आल्याच्या नंतर पुन्हा 4थ्या वेळेस त्याला फोन येतो. एका तासाला त्याला फोन येतो. 4थ्या वेळेस जेव्हा फोन आला त्यावेळेस मात्र त्याला घाम सुटला की माझ्यासोबत असं सतत का होतंय. 3 वेळा झालं ना, आता ही 4थ्या वेळेसही कसं. त्याला 3ही वेळेस वाटलं की मी जो ड्रग्ज घेतलेला आहे त्या कारणामुळं मला असं होत असेल,
पण आता मात्र त्यानं जे ड्रग्स घेतलेला होता त्याचा नशा थोडा उतरला, कारण की 4 घंटे झालेले होते. आणि 4 घंटेच्या नंतर तो थोडा शुद्धीवर आल्यासारखा आला आणि त्याला कळालं की हे तर आपल्यासोबत वारंवार होतंय, जातोय येतोय जातोय येतोय. यावेळेस यानं ठरवलं की आता आपण गेलो ना की फाईल तिथं ठेवायची नाही, फाईल त्या रूममध्ये जायचं छोट्या आणि त्या डॉक्टरपाशी द्यायची. मग हा जातो, पुन्हा त्याला फोन येतो, पुन्हा जातो. गेल्याच्या नंतर तो दरवाजा उघडतो, त्या रूममध्ये जातो. तो डॉक्टर सेम त्या प्रकारे सांगतो की त्या कोपऱ्यामध्ये ती फाईल ठेवा. तो म्हणला की नाही सर, मी फाईल ठेवत नाही, तुम्ही बाहेर या अथवा मी मधात येतो. फाईल हातामध्ये घ्या आणि तुम्ही घेऊन जा. मी आतापर्यंत 4 चक्रा मारल्यात, याच्यानंतर मी चक्कर मारणार नाही. असं म्हणल्याच्या नंतर 5 ते 10 सेकंद एकदम शांतता झाली. तो डॉक्टर म्हणला की ओके ठीक आहे. मी बाहेर येतो आणि ती फाईल घेऊन जातो. दरवाजा उघडतो, ते छोटावाला भिंतीचा, आणि बाहेर एक माणूस येतो, मास्क घातलेला असतो, त्याच्या हातामध्ये हँडग्लोव्ज असतात. पूर्ण शरीरावर जे ऑपरेशन थिएटरमध्ये जे आपण कपडे घालतात ना डॉक्टर लोक, तशा प्रकारचे त्याच्या शरीरावर कपडे होते. त्याच्या हातामध्ये एक सर्जरी करण्याची जी ब्लेड असते ती ब्लेड होती, आणि दोन्ही हात रक्तानं भरलेले असतात ते हँडग्लोव्ज. येतो त्याच्यापाशी, दे फाईल. तो फाईल घेतो आणि मधात जातो त्या रूममध्ये. पण यावेळेस तो जो मधात गेला त्यावेळेस त्याच्या रूमचा दरवाजा लावलेला नसतो. आता हा कन्फ्यूज, रूमचा दरवाजा लावलेला नाही, आपण जाऊन बघावं का की नेमकं काय चालू आहे ते. हळूवार त्या दरवाजापाशी जातो आणि खाली वाकून बघतो, तर थोड्या पायऱ्या खाली जातात. तर तो त्या पायऱ्याने थोडा हळूवार खाली 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 जातो. खाली गेल्याच्या नंतर एक डेस्क असतो, त्या डेस्कवर कुणीतरी झोपलेलं असतं. त्याच्या अलीकडं डॉक्टर असतो, जो डॉक्टर याच्याजवळून ती फाईल घेऊन गेलेला असतो. आणि तो काहीतरी कुणाचं तरी तिचे समोर झोपलेलं असतं ज्या डेस्कवर, त्याचं ऑपरेशन करत असतो. लाईट वगैरे लागलेले असतात, त्या लाईटामध्ये याला कळतं की त्या समोरच्या व्यक्तीचं काहीतरी चालू आहे. हा काहीच आवाज करत नाही, तो हळूवार जातो आणि बघतो इकडच्या साईडनं, तर त्या समोर झोपलेल्या व्यक्तीचं तोंड दिसतं. त्यावेळेस याला धक्का बसतो. धक्का एवढा भयानक बसतो की याच्या पायाखालची जमीन सरकते, हा भाडकर खाली पडतो. आणि तो आपल्या डोक्याला हात लावतो, त्याच्या पूर्ण डोक्यामध्ये झणझण मुंग्या येतात. ते अंग कसं बोध पडतं आपलं तशा प्रकारचं असं झन 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 डोक्यामध्ये त्याच्या मुंग्या येतात. त्याला कळत नाही की नेमकं आता आपण करायचं काय. आणि त्याने जो माणूस पाहिला होता तो दुसरं कोणीच नव्हतं, ती त्याची गर्लफ्रेंड होती. आणि पूर्णपणे ती तिथं पडलेली. तो खाली पडतो, खाली पडल्याच्या नंतर त्याला आवाज येतो, म्हणजे त्या डॉक्टरला. तो डॉक्टर वापस येतो, याला उठता येत नाही, हा घाबरतो, याच्या हातपाय सगळे चळचळ चळचळ कापतात. तो डॉक्टर याला उचलतो आणि तिच्या शेजारच्या डेस्कवर नेऊन ठेवतो आणि यालाही पट्ट्याने बांधतो. बांधल्याच्या नंतर हा उठण्याचा प्रयत्न करतो, हा बोलण्याचा प्रयत्न करतो, पण याला बोलणं येत नाही, याला काही करताही येत नाही. याच्या अंगामध्ये अवसान नव्हतं, कारण की ड्रग्स, दारू, गांजा हे पिऊ एकदम वाळा चिळचिळ झालेला होता. याच्या अंगामध्ये अजिबात ताकद नव्हती. तो डॉक्टर पहिला धृष्टपुष्टला की तोंडावर मास्क वगैरे एकदम खतरनाक पद्धतीनं. आता तो डॉक्टर पुन्हा त्याचं काम करायला टिकला. आता याला ज्या टेबलावर बांधलेलं होतं त्याच्या अलीकडच्या टेबलावर याची गर्लफ्रेंड बांधलेली होती आणि ती पूर्णपणे निर्वस्त्र होती. त्याच्या अलीकडे तो डॉक्टर उभा राहून तिच्या गर्लफ्रेंडचं पूर्ण पोट फाडलेलं असतं आणि त्याच्या मधात तो काहीतरी करत असतो आणि याची गर्लफ्रेंड अशी पूर्णपणे पडलेली. काही वेळ होतो, काही वेळ झाल्याच्या नंतर त्याची जी गर्लफ्रेंड आहे ती असं थोडंसं मान हलवते, असं की याला कळतं की ती जिवंत आहे म्हणून. ते एकदम असा श्वास घेतल्यासारखं होतं. याला मग अजून असा अंगाला तळकाप सुटतो, हा सोडण्याचा प्रयत्न करतो पण हा सुटत नाही. तो डॉक्टर याच्या समोर याच्या गर्लफ्रेंडचं पोट शिवतो आणि शिवल्याच्या नंतर तिच्यासोबत तो असं काही करतो की नॉर्मली डॉक्टर तसं करू शकत नाहीत. तिच्यासोबत तो त्या प्रकारचं कृत्य करतो याच्या समोर. याला सुधरत नाही काही. ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करायचो ती आपल्या समोर अशी पडलेली आहे या अवस्थेमध्ये. त्या अवस्थेमध्ये तो डॉक्टर तिच्यासोबत तसं काय करत होता आणि त्याच्यानंतर सगळं काही झाल्याच्या नंतर तो डॉक्टर अजून तिच्यासोबत क्रूर कृत्य करत होता. याला विचित्र वाटायला लागला, याला फार वेगळं वाटायला लागलं. हा रडायला लागला, ओरडण्याचा प्रयत्न करायला लागला. याचा आवाज येत नव्हता, याचं ओरडणं येत नव्हतं ना, काहीच कळत नव्हतं याला. आणि त्याच्या डोळ्यासमोर त्या डॉक्टरने त्याच्यासोबत तसं काही केलं. आता विचार करायची गोष्ट आहे, आपल्या डोळ्यासमोर आपल्याला बांधलंय ना, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्यासोबत जर कोणी असं कृत्य केलं तर आपल्याला कसं वाटेल. हा पूर्णपणे बेहोश पडण्याच्या धुंदीवर आला. आता थोडं त्याला अंधकंदक दिसायला लागलं. तो असा जागी राहण्याचा प्रयत्न करायला लागला पण याला धुंद येऊ लागली.
तो जो डॉक्टर आहे तो आपल्या तोंडावरचा मास्क काढतो, तर त्याचं जे तोंड आहे ते पूर्णपणे सडलेलं दिसतं. याला अंतकांतक दिसतं, पण सडलेलं दिसतं. आणि याला ते कळतं की ते डॉक्टर काय करतोय. त्याचं सगळं काय काम झाल्याच्या नंतर तो डॉक्टर काहीतरी हातामध्ये घेतो आणि जोरजोरामध्ये त्याच्या प्रेयसीवर वार करतो. आणि ते जे वार करतो ना, त्याचा जो आवाज आहे त्याच्या कानावर येतो, त्याला दिसतं आणि तसा तो बेहोश पडतो आणि सगळं काय ब्लँक होतं. बेहोश पडल्याच्या नंतर काय ऐकू येत नाही, काही कळत नाही माणसाला. तशा प्रकारे याचं झालं. तो पूर्णपणे बेहोश पडला, त्याला काय कळालं नाही, काय ऐकवलं नाही, काय नाही. मग काही वेळाच्या नंतर याला कुणीतरी हलवलं, म्हणजे याला अंगाला हात लावला, याला उठवलं. तर हा जागे झाला. बघतो तर जे कामगार असतात ना आपल्या दवाखान्यामध्ये, ब्रदर्स, ते 2-4 जण वर आलेले असतात आणि याच्या अवतीभोवती उभी झालेले असतात. हा डोळे उघडतो तर याचे पूर्ण डोळे चमकतात. हा डोळे झाकत असा उभा राहतो, इकडे तिकडे बघतो. तर हा त्या हॉस्पिटलच्या छतावर होता. त्यांना म्हणतो की यार, तुम्ही इथं आलात ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तो इतका आरबळला आणि इतका गडबडीने बोलायला लागला की त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं. जे त्याच्यासोबतचे जे ब्रदर्स होते ते म्हणले, अरे बाबा टेन्शन घेऊ नको, तू थांब, तुला काय झालं ना, तू थांब, तू थोडासा शांत होईल, नंतर सांग काय झालं ते. त्याला खाली आणतात. त्याला खूप जास्त ताप आलेला असतो. त्याला सलाईन लावतात, त्याचं ट्रीटमेंट करतात आणि थोडंसं 1-1.5 तासाच्या नंतर तो जेव्हा रिलॅक्स झाला त्यावेळेस त्याच्यापाशी एक डॉक्टर येतो आणि तो डॉक्टर त्याला विचारतो की हां, आता सांग काय झालं तुला, तू छतावर काय करत होतास, तू छतावर जाऊन तिथं झोपी गेलास का, काय झालं तुला. आम्ही सकाळी आल्याच्या नंतर तुला 15 मिनटं हे माणसं उठवत होते तरी तू उठत नव्हता. हे असं झालं का आणि तू काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. तर त्या अभिनवनं सांगितलं की मी जेव्हा काल रात्री नोकरीला आलो होतो त्यावेळेस मला एक फोन आला होता 31 नंबर खोलीमधून. जेव्हा हा असा बोलला त्यावेळेस सगळे डॉक्टर एकमेकाकडे बघायला लागले, कारण की त्या हॉस्पिटलमध्ये 30पर्यंतच रूम्सचे आकडे टाकलेले होते. त्याच्यानंतर आकडे टाकलेले नव्हते आणि बाकीच्या जेवढ्या पण रूम्स होत्या त्या सगळ्या रूम्स कामाच्या होत्या, म्हणजे कोणतं ऑपरेशन हे ते बाकीच्या कामाच्या. आणि ज्या रूम्स होत्या फक्त पेशंट ठेवण्याच्या त्या फक्त 30पर्यंत होत्या. 31 नंबरची एकही रूम त्या हॉस्पिटलमध्ये नव्हती. तर डॉक्टर एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि अभिनव जे काय आपल्यासोबत झालं आहे ना ते सगळं काही डॉक्टरांना सांगतो. मग त्यातला एक डॉक्टर म्हणतो की तुला कोण्या डॉक्टरचा फोन आला होता, त्याचं नाव सांग. तो म्हणतो की संतोष डॉक्टर. आता यावेळेस सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघतात आणि त्यातला एक डॉक्टर अभिनवला म्हणतो की तुला ज्या डॉक्टरने फोन केला होता तो डॉक्टर ॲक्च्युली या जगामध्ये एक्झिस्ट करत नाही, तो मेलेला आहे, तो वारलेला आहे. आजपासून 5 वर्षा अगोदर तो वारला आणि तो अशा प्रकारे वारला होता की त्याने एका पेशंटचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर त्याने त्या पेशंटसोबत जे नाही करायचं ना ते केलं होतं आणि ते CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालं. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या डॉक्टरला अटक करण्यात आली त्यावेळेस त्या डॉक्टरचं चेकअप झालं, त्यावेळेस तो डॉक्टर परिपूर्ण मनोरुग्ण आढळून आला होता आणि त्याला त्या बेसवर थोडीशी म्हणजे शिफारस भेटलेली होती. आणि हे सगळं निर्णय झाल्याच्या नंतर, त्याचा विलास झाल्याच्या नंतर त्याला शिक्षा झाली होती जन्मठेपेची. तर त्याला हे सगळं कळालं आणि त्याने त्याच थिएटरमध्ये म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये स्वतःला गळफास देऊन जीव घेतला होता. अशा प्रकारे तो 5 वर्षाच्या अगोदर डॉक्टर मेला होता. तुला तो डॉक्टर आता कसा फोन करेल याला काही समजत नव्हतं. मग याने हे पण सांगितलं की तो जो डॉक्टर करत होता ती माझी प्रियसी होती, याने पत्ता वगैरे सगळं सांगितलं. त्या डॉक्टरांनी तिला फोन केला, तिनं फोन उचलला. फोन उचलल्याच्या नंतर ती बोलल्याच्या नंतर ती म्हणली माझं याच्यासोबत काही घेणं देणं नाही, माझं तर लग्न झालेलं आहे. तर डॉक्टर म्हणले आला की बाबा तू तुझा चेकअप कर पहिले. मग याचा चेकअप होतो. चेकअप झाल्याच्या नंतर ते डॉक्टर म्हणतात की यानं जितका काही नशा केलेला आहे त्या नशामुळे याचं जे मानसिक संतुलन आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि याचं जे डोकं आहे ते स्वतःवरून काही ना काही व्हिज्युअल तयार करत आहे आणि त्याच्यामध्येच हा जगतोय. त्याच कारणामुळे याच्यासोबत जे रात्री झालं आहे ते सगळं काही याच्या डोक्याचा परिणाम आहे. तर तिथं यांचा विलास चालू झाला. यांना नोकरीवरून काढून टाकलं आणि आता ते घरामध्ये एखाद्या वेड्यागत बसलेलं आहे. तर इथंच आपली ही स्टोरी संपली. तर या स्टोरीपासून नेमकं आपल्याला शिकायला भेटलं काय.
2 गोष्टी. एक, बेकार माणसावर प्रेम करू नका, कारण की तो त्याची अवकात कधी दाखवेल काय सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, व्यसन कधीही करू नका. कोणीही वस्तूचं सोल्युशन व्यसन नसतं. जर आपल्याला टेन्शन आले तर चला दारू प्यायला, टेन्शन आले घ्या सिगरेट. ना 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 ना, हे बिलकुल नाही करायचं. याने काय होतं, नुकसानच होतं. नमस्कार मंडळी, तुम्हाला धन हा प्रकार तर माहीतच आहे. लहान लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत धन म्हणजे काय हे सगळ्यांना माहीत असतं. धनामध्ये किमतीवान वस्तू असतात आणि त्या किमतीवान वस्तू अचानक काही माणसांना सापडतात आणि तेव्हापासून त्यांची जी फायनान्शियल कंडिशन आहे ती सुधारते. पण यामागच्या काही अशा गोष्टी असतात की त्या काही माणसांना माहिती नसतात, पण ज्यांना माहिती असतात ते जेव्हा धन सापडतं त्यावेळेस पूर्णपणे प्रक्रिया करून ती गोष्ट त्या धनावरची काढतात आणि नंतरच ते धन वापरायला सुरुवात करतात. आता ती गोष्ट कोणती? एखाद्या घर आहे, पडलेलं घर आहे, पण त्या घराला कुणी ना कुणीतरी राखणदार असतं. एखादी जागा आहे, त्या जागेला सुद्धा कुणी ना कुणीतरी राखणदार असतं. आपली एखादी वस्तू आहे तर त्या वस्तूला देखील कुणी ना कुणी राखणदार असतं. तसंच धनाला सुद्धा कुणी ना कुणीतरी राखणदार असतंच. जुने लोक म्हणायचे, ज्या वेळेस काही लोक चोरांपासून डाकूंपासून वाचवण्यासाठी आपल्या घरातील सोनं, चांदी, हिरे हे ज्या काही किमतीवान वस्तू आहेत त्या एखाद्या मडक्यामध्ये म्हणा, एखाद्या घागरीमध्ये म्हणा, त्या पुरायच्या आणि पुरल्याच्या नंतर तंत्र मंत्र यांच्या साहाय्याने त्याच्यावर काही ना काहीतरी राखणदार ठेवायचे. एखादा राक्षस, एखादा साप, एखादा कोणता तरी असा काही गण, असं काही ना काहीतरी त्याच्यावर ठेवायचे जेणेकरून त्या धनाची रक्षा व्हावी. आता काही लोकांना जेव्हा धन सापडतं त्यावेळेस ते कोणतीही प्रक्रिया न करता ते धन वापरतात आणि ज्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम येतात तेव्हा त्यांना समजत नाही की आपल्यासोबत असं का होतं आहे. आणि ते धन जेव्हा ते बघतात ना त्यावेळेस त्यांना काहीच सुचत नाही, काय करावं आणि काय नाही. तर जेव्हा हे धन कुणाला सापडतं त्यावेळेस ते धन बदल्यामध्ये काही ना काहीतरी मागतच असतं. तर आज जी आपण भयकथा आपल्या चॅनलवर मांडणार आहोत, या भयकथेमध्ये एका माणसाला त्याच्या शेतामध्ये एका मडक्यात चांदीचे शिक्के सापडले होते आणि त्या शिक्क्यांवर राखणदार एक आत्मा होती आणि ती आत्मा त्या चांदीच्या शिक्क्यांच्या बदल्यात त्या माणसाच्या शरीरामध्ये घुसून काही असा प्रकार करते की जो प्रकार तुम्ही ऐकल्याच्या नंतर म्हणसाल की अरे बाप रे बाप, हे नेमकं काय आहे आणि असं कसं होऊ शकतं. तर आता उशीर न करता आपण आपल्या या भयकथेला सुरुवात करूयात. एक शहर होतं आणि त्या शहरामध्ये राहणारा एक माणूस होता. त्या माणसाचं घर फार मिडल क्लासवाने होतं, म्हणजे एकदम नॉर्मलचं घर. 2 ते 3 खोल्याचं घर होतं. घरावर पत्र होते आणि नॉर्मलची लाईफस्टाईल होते. दिवसभर कंपनीमध्ये जाऊन काम करायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं आणि सण झोपी जायचं. आता त्याला ना त्याच्या गावाकडं शेती होती 2 ते 3 एकर आणि ती शेती त्याचे वडील सांभाळायचे. तो माणूस आणि त्याची बायको हे दोघंही जण शहरामध्ये राहायचे आणि तो कंपनीमध्ये काम करायचा. त्याची जी वाईफ होती ती हाऊसवाईफ होती. दोघं जण लग्नाला काय फारसे वर्ष नव्हते झाले, 3 ते 4 वर्ष झाले होते आणि त्यांना काही लेकरू बाळ नव्हतं. त्यामुळे ते दोघं जण चांगला सुखी संसारात संसार करायचे आणि त्यांचे जे वडील होते ते शेताकडं म्हणजे गावाकडे त्यांची ते शेती सांभाळायचे. आता हा जर गावाकडे राहिला असता तर यांच्याकडं पैसा नव्हता, जी लाईफस्टाईल जगायची ती जगता येत नव्हतं आणि 3 एकरामध्ये काय करणार आहेत. त्यामुळे यांना ठरवलं होतं की बाबा आपण शहरामध्ये जायचं, कंपनीमध्ये काम करायचं, कशीबशी आपल्याला 18-20 हजार रुपये पगार येते, त्याच्यामध्ये आपलं घर धकवायचं आणि थोडाफार उरलेला पैसा गावाकडं पाठवायचा, असा त्याचा हिशोब होता. त्या हिशोबाने तो शहरामध्ये राहत होता. तर काही वर्षाच्या नंतर 4 ते 5 वर्षाच्या नंतर त्याच्या वडिलांना अचानक शेतामध्ये काम करता वेळेस पान लागतं आणि त्याचे वडील मरतात. आता काही लोकांना पान म्हणजे हे पण कळत नाही. पान म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं, जर एखाद्या माणसाला साप चावला तर लोक म्हणतात की त्या माणसाला पान लागलं आहे, साप चावला असं म्हणत नाही. तर तशा प्रकारे त्याच्या वडिलाला प्रॉब्लेम झाली आणि त्याचे वडील एक्सपायर झाले. मग आता पूर्णपणे त्या शेताची जिम्मेदारी या माणसावर आली. आता या माणसाचं नाव आपण तात्पुरतं काय ठेवूयात, विष्णू असं ठेवूयात. जो विष्णू आहे त्याच्यावर त्याच्या घराची जिम्मेदारी, शेताची जिम्मेदारी आणि जी आपली आई आहे म्हातारी आई तिची जिम्मेदारी.
आता याच्या परिवारामध्ये 3 लोक राहिले होते. 4 होते, एक जो बाप होता तो वारला. मग याला इच्छा नसताना देखील आपल्या तिथलं जे काम आहे ते सोडून शेताकडे येण्याचा निर्णय केला. पण याला कुणीतरी सांगितलं की बाबा तू असं करू नको, तू तुझं कामही करू शकतो आणि शेतही करू शकतो. फक्त काय करायचं, जे हंगामी पीक असतं ते पीक पेरायचं आणि आपल्या गावाकडं म्हणजे आपल्या शहराकडे निघून जायचं. आठवड्यामधून एखाद्या 2 वेळेस चक्कर मारायची. आणि त्याचं जे गाव होतं ते काय फारसं लांब नव्हतं, त्या शहरापासून थोडंच जवळ होतं. म्हणजे शहराच्या बाहेर जर आपण गेलो तर 15 ते 20 किलोमीटरवर त्याचं गाव होतं. त्याचं त्याच्या गावाकडच्या माणसाने त्याला असं सजेशन दिलं. मग तो म्हणला की ठीक आहे, बरं आहे, मी माझ्या आईला माझ्याजवळ घेऊन येतो, इथं राहतो आणि माझं जे शेत आहे मी इथून बघतो. आता त्याला ज्याने सजेशन दिलं होतं त्याचं असं म्हणणं होतं की बाबा याच्या शेतामध्ये आपणच काम करायचं, त्याच्यातला थोडाफार काय जो काय पैसा आहे तो पैसा आपणच खायचा आणि याला थोडंसं चिवतिया टाईप बनवायचं आणि याला लुबाडायचं. अशा प्रकारचा त्या समोरच्याचा डाव होता. तर जो विष्णू होता त्याला तेवढं काय माहीत नव्हतं, त्याला तेवढं काही नॉलेज नव्हतं. त्यामुळे विष्णू म्हणला की ठीक आहे, तुम्ही म्हणसाल तसं आपण करूयात. फक्त तो विष्णू काय म्हणला, एकदा मी येतो आणि शेत वगैरे बघतो. आणि याच्यातच तो माणूस म्हणला की ठीक आहे, तू जर आला ना तर बघ आपलं शेत वगैरे थोडंसं नांगरटी वगैरे कर त्याची आणि तू निघून जा, मग बाकी सगळं मी सांभाळतो. जे काय माल होईल तो अर्धा माल मी तुला देतो आणि अर्धा माल मी ठेवतो, मेहनत सगळी मी करतो. ओके. विष्णू म्हणला हां ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्याला काय फरक पडतो, पहिले त्या शेतामधला 1 रुपया त्याला भेटत नव्हता. त्याचे वडीलच करायचे, सगळं करायचे, त्याचे वडील त्या शेतामध्ये लावायचे आणि त्यांचं ते घर भागवायचे. पण यावेळेस त्या शेतामधल्या अर्ध्या मालाचा रुपयाचा पैसा भेटते म्हटल्याच्यानंतर त्याने विचार केला की काही नाही तर त्यांना अर्धा तर पैसा भेटतो आपल्याला. त्यामुळे विष्णू म्हणला की हां ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी तुम्ही म्हणसाल तसं करतो. फक्त त्याने म्हणलं होतं की एकदा या आणि नांगरणी करून जा, 3 एकर रान. मग उन्हाळ्यामध्ये नांगरणी करण्यासाठी जो विष्णू आहे तो सुट्टी काढतो 1-2 दिवसाची आणि शेताकडं आपल्या फॅमिलीसोबत जातो, म्हणजे गावाकडे जातो आणि ट्रॅक्टरनं नांगरणी करणं चालू असते. तर जो विष्णू आहे तो नांगराच्या पाठीमागं चालत असतो आणि अचानक त्याला एका ढेकळाखाली एक पालव दिसतो, काळा पालव. आणि त्याला असं जाणवतं की त्या पालवाला काहीतरी बांधलेलं आहे. नागर समोर जातो आणि विष्णूने कुठंतरी ऐकलेलं असतं की बाबा धन जे असतं ना ते असंच सापडतं. कधी घराचा पाया खताने सापडतं, तर कधी वावर नांगरताना सापडतं, कधी असं काही ना काहीतरी होतं. मग विष्णूला वाटलं की यार 100% आपल्या इथं धन आहे. पण तो इतका हुशार होता की त्याला वाटलं की आपण जर हे बाहेर काढलं आणि ट्रॅक्टरवाल्याने जर बघितलं तर आपल्यासोबत प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे विष्णूने काय केलं, एक मोठा दगड घेतला आणि दगड त्या धनाच्या वरी जे ढेकूळ होतं त्याच्यावर ठेवला आणि मग सगळं रान नांगरणीचं झालं. आणि नंतर संध्याकाळची घरी आले. घरी आल्याच्यानंतर विष्णू घरी आपल्या बायकोला बोलतो, आईला बोलतो, जेवण वगैरे करतो आणि त्यांना म्हणतो की मी आत्ता शेतामधून जाऊन येतो, मला थोडंसं काम आहे. त्याची वाईफ म्हणते इतक्या संध्याकाळी तुम्ही का जाताय, तुम्हाला सवय नाही आहे, आपण शहरामध्ये राहतो, शेतामध्ये गेलात तुम्ही, काय झालं तर काय करायचं. आता विष्णूलाही भीती वाटत होती, पण विष्णूला ती गोष्ट खेळवत होती की त्या ढेकळाखाली नेमकं काय आहे. आणि जर धन असलं तर आपली पूर्ण लाईफस्टाईल चेंज, आपल्याला पैसाच पैसा, हे असं गरिबीत मरणं, लोकांच्या हाताखाली काम करणं हे एकाच झटक्यात सुटून जाते. देव जर पावला तर काही बघायचं कामच नाही. तर त्याच्या मनामध्ये ही गोष्ट होती. तो त्याच्या बायकोला म्हणला तू टेन्शन घेऊ नको, मी आत्ता येतो जाऊन 5 मिनिटाच्या आत. विष्णू गाडीवर बसला आणि शेतामध्ये गेला. ज्या जागेवर त्याने गोटा ठेवलेला होता तो साईडला काढला आणि ते ढेकूळही काढलं. तर त्याच्या खाली एक काळा पालव होता, थोडासा मोठा होता आणि त्या पालवाला एका भांड्यावर बांधलेलं होतं. बांधल्याच्या नंतर पालवाच्या खालून आपण कसं त्या गळ्याला गाठ मारतो ते वळखू येतं वरून. तर विष्णू ते बाहेर काढतं तर असा एवढा असा माठ असतो ना आपला, बिनगी म्हणतो आपण त्याला, त्या बिनगी टाईप एक असं बाहेर निघलं. ते निघल्याच्या नंतर विष्णू एवढा खुश झाला की विष्णूला कळालं की हे 100% धनच आहे आणि आजपासून आपली लाईफ पूर्णपणे चेंज. इतका खुश की त्याला जी भीती वाटायची अंधारामध्ये ती अजिबात वाटली नव्हती. जेव्हा त्याने ते मडकं हातामध्ये घेतलं ना त्यावेळेस त्याला अशी एनर्जी फील झाली की तो या पूर्ण जगामधला सगळ्यात ताकदवर माणूस. तो वेड्यागत स्माईल करायला लागला खतरनाक पद्धतीनं. ते काळा जो कपडा आहे त्याची घाट सोडतो आणि ते कपडा बाजूला करतो, त्या बिनगीमध्ये बघतो तर त्याच्यामध्ये फुल भरलेलं चांदीचे शिक्के, फुल चांदीचे शिक्के. आता ती बिनगी कमीत कमी 2.5 किलोची असेल आणि ती चांदी इतकी प्युअर होती की ती हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्याची किंमत तेव्हाच कळत होती. आता आपल्या इकडे जे चांदी असतं त्याच्यामध्ये थोडंफार मिक्स असतं, पण त्याच्यामध्ये मिक्स नव्हतं, एकदम ओरिजिनल चांदी.
तिथं थोडासा डिसअपॉइंटमध्ये झाला तो. त्याला वाटलं की बाबा सोनं गिणे असेल, पण त्याच्यामध्ये चांदी निघाली. पण चांदी 2.5 ते 3 किलोची होती. त्यामुळे त्याला वाटलं की ठीक आहे, फुल नाही फुलाची पाकळी, अरे हे पण सापडे खूप मोठं झालं आहे. त्याच्या डोळ्यामध्ये ते चांदीची एवढी जास्त चमक होती की त्याला अजिबात कुठली भीती दिसत नव्हती. तो काय करतो, तो मडकं घेतो आणि आपल्यासोबत आणलेलं जे पोतं आहे म्हणजे चुंगळं आहे, त्या चुंगळ्यामध्ये त्याला टाकतो आणि गाठ मारतो, गाडीवर ठेवतो आणि घराकडे निघतो. निघाल्याच्यानंतर तो सरळ घरी जाईपर्यंत थांबत नाही. घरी जातो, आतून दरवाजा बंद करतो. त्याची जी वाईफ असते ती त्याची वाट पाहत असते आणि त्याची जी आई असते ती त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेलेली असते. त्याची वाईफ आल्याच्यानंतर म्हणते की का हो तुम्ही कशाला गेले होते आणि याच्यामध्ये काय आणलं आहे. तो तिला म्हणतो की तू टेन्शन नको की तू चाल. हे दोघंही जण त्या देवघरामध्ये जातात. ते सोंगळं उघडतात, ते मडकं बाहेर काढतात आणि त्या मडक्यामध्ये जे काय आहे ना ते त्याच्या बायकोला दाखवतो. जेव्हा त्याची बायको बघते, त्याची बायको देखील तशाच प्रकारे हसायला लागते, एकदम खतरनाक पद्धतीनं. तिलाही फार आनंद होतो की वाव, चांदीचे शिक्के कुणाला होत नाही. आणि ते जगायचं जे आहे ना ते त्यांच्या डोळ्यासमोर उगवायला लागले की आता आपल्याचे हे कष्टाचे दिवस आहेत, परेशानीचे दिवस आहेत, हे एका झटक्यामध्ये संपवले. त्या मडक्यामधून ते चांदीचे शिक्के बाहेर काढतात. आता 2.5 ते 3 किलोचा डिक्की एवढा मोठा होतो चांदीच्या शिक्क्यांचा, असा चांगला एवढा मोठा होतो, एवढा मोठा असा. ते खाली काढतात. खाली काढल्याच्या नंतर ते दोघंजणं एवढे खुश होतात की एकमेकाकडे अशा पद्धतीनं हसायला लागतात, बघायला लागतात की बघायचं कामच नाही. आता यांना माहिती नव्हतं की त्या धनावर काही ना काहीतरी राखणदार असेल म्हणून, यांना माहिती नव्हतं. पण त्या धनावरचे राखणदार होता ना तो फार डेंजरस होता. त्या धनावर राखणदार एक आत्मा होती आणि ती आत्मा एक जवान आत्मा होती, एक भुकेजलेली आत्मा. जेव्हा यांनी त्या बिनगीमधून सगळं नाणी बाहेर काढली त्यावेळेस या दोघांच्या डोळ्यामध्ये ती चमक एवढी जास्त होती आणि या दोघांचं अंगामधलं जे रक्त आहे ते एवढं जास्त सळसळत होतं की यांनाच कळत नव्हतं की नेमकं हे काय आहे म्हणून आणि हे फील काय आहे. ते सोन्याचे शिक्के एक 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 करून त्यांच्यापाशी एक छोटीशी अशी लाकडी पेटी होती, त्या लाकड्या पेटीमध्ये ठेवतात. त्या लाकड्या पेटीला लॉक लावतात आणि ते सगळं करेपर्यंत या दोघांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल असते ती अजिबात जात नाही. एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून ते असं डेंजरसपणे असतात. बघा, माणसाच्या ना 2-3 प्रकारच्या स्माईल असतात. एक अशी स्माईल असते जे माणूस दुःखामध्ये असतो त्याला जबरदस्ती हसायला लावतं, ती एक स्माईल. एक अशी स्माईल असते त्याला काहीच घेणं देणं नसतं तरी तो हसतो, ती एक स्माईल. आणि एक ओरिजिनल स्माईल जी की एखादा जोक ऐकला, एखादा कॉमेडी बघितली किंवा काय बघितलं त्यावेळेस हसणारे, ती एक स्माईल. आणि एक अशी स्माईल असते की खुन्नसभरी स्माईल. बघा, आपण एखाद्या माणसाला बघतो आणि आपल्याला त्याला काहीतरी हे करायचं असतं त्यावेळेस आपण हसतो त्याच्याकडं, पण हसणं जे असतं ना ते वेगळ्या पद्धतीचं असतं. तुम्ही अनुभवलं असाल कुणाला तरी, ते हसणंच विचित्र असतं. तशा प्रकारचे हे दोघंही जण हसत होते. ते सगळी नाणे त्या लाकडाच्या पेटीमध्ये टाकले आणि लाकडाच्या पेटीला लॉक लावलं. जी पेटी यांना यांच्यासोबत शहरामध्ये घेऊन जायची असते. हे दोघं जण म्हणजे देवघरामध्ये होते. आता तिथं यांच्या अंगामध्ये जी एनर्जी होती ती एनर्जी फार विचित्र होती आणि त्या एनर्जीच्या साहित्यानंच हे दोघंही जण त्या देवघरामध्ये जे नाही करायचं ते केलं. आता मी तुम्हाला म्हणलो होतो की त्यावर एक जवान आत्मा होती आणि ती भुकेजलेली होती. तर ती भुकेजलेली होती या कामवासनेची. तर विष्णू आणि त्याची वाईफ त्या घरामध्ये, त्या देवघरामध्ये चालू झाले आणि इतक्या जोरामध्ये आवाज करायला लागले की ती विष्णूची जी आई आहे तिला ऐकू आलं आणि ती उठली. उठल्याच्यानंतर देवघरामध्ये येऊन बघते तर दोघांच्याही अंगावर एकही कपडा नाही आणि दोघंही जण एकमेकासोबत इतके मग्न झाले होते की बघायचं कामच नाही. पण त्याच्या आईला वाटलं बाबा नवरा बायको आहेत, आपण कशाला चालू आहे. त्याची आई त्या देवघराचा दरवाजा लावते आणि निघून जाते. ती काही विचार करत नाही बिचारी. मग तिथं सगळं त्यांचं झाल्याच्या नंतर ते थोडं शुद्धीवर येतात आणि बघतात की आपण देवघरामध्ये हे सगळं केलं आहे. एकमेकांना म्हणतात हे काय झालं आहे, आपण देवघरामध्ये काय करतो आहे आणि इथं हे चुकीचं आहे सगळं. दोघेही जण मग त्या रूमच्या बाहेर येतात आणि त्या रात्रीमध्ये दुसरं काहीच होत नाही. आता विष्णूला थोडं विचित्र पद्धतीनं जाणवं लागलं, असं थोडंसं वेगळं, असं की त्याने जे काही केलं आहे ना ते त्यानं केलंच नाही. म्हणजे त्याला ते फीलच येत नव्हतं ना. जे काही केलं होतं ते तर विचित्र प्रकारे झालं होतं. पण विष्णूच्या शरीराला असं वाटतच नव्हतं की विष्णूने काही केलं आहे म्हणून. तो एकदम नॉर्मली तो विचार करत होता की इतकं सगळं केलं, मला फील का होत नाही, मला कळत का नाही. तो प्रश्न त्याने त्याच रात्री असं डोक्यामध्ये ठेवला आणि तिथे तो विसरला. सकाळ झाल्याच्या नंतर जे नागरडीसाठी राहिलेलं शेत होतं त्या शेताबद्दल तो विष्णू त्या शेजाऱ्याला म्हणला की बाबा तू ते तेवढं करून घे, मला कंपनीमध्ये काम आहे, मी निघून जातो.
विष्णू आपल्या घराला लॉक लावतो, आपल्या आईला आणि आपल्या बायकोला घेऊन शहराकडे निघून जातो. म्हणजे शहरामध्ये त्याचं घर असतं, त्या घरामध्ये जाऊन राहतो. आता तिथं गेल्याच्या नंतर विष्णू पहिले काय करतो, थोडीशी चांदी घेतो, दुकानावर नेतो आणि विकतो. त्या चांदीची व्हॅल्यू एवढी चांगली येते त्याला की जी टॉपची चांदी असते ना तशा प्रकारची त्याला व्हॅल्यू येते. आणि विष्णूला वाटत होतं की 2.5 ते 3 किलोचं ती चांदी असेल, पण त्याने ज्या डब्यामध्ये ती चांदी ठेवली होती त्या डब्यामध्ये ती चांदी डबल झाली होती. कारण की विष्णूने ते काम संध्याकाळी केलं होतं. आत्मा खुश झाली होती आणि ती खुश आत्मा झालेली त्याला ती चांदी डबल करून दिली. विष्णू आश्चर्यचकित होता. विष्णूला वाटलं की आपली तर आता लक लागली आहे, आपण तर बघायचं कामच नाही, आपण आता जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणलं तरी चालेल. बघा कसं असतं ना, गरीब एखादा माणूस असला आणि त्याच्यापाशी जर अशी एखादी काही प्रॉपर्टी वगैरे आली असेल तर त्याला वाटतं की मी या जगामधला खूप मोठा श्रीमंत माणूस आहे, असं वाटतंच. भले तो नसतो तरी पण त्याला वाटतं. मग थोडीफार कामापुरती चांदी विकतो, जे काय पैसे आले ते पैसे घेऊन येतो आणि ज्या काय उधाऱ्या होत्या अंगावर त्या सगळ्या उधाऱ्या देऊन टाकतो. कर्ज बिर्ज आहे ते सगळं काही नील करतो. नंतर तो ठरवतो की आपल्याला आता आपलं स्वतःच एक चांगलं घर घ्यावं आणि काही दिवसाच्या नंतर तो घरसुद्धा घेतो. आता जी चांदी होती ती थोडी थोडी वाढतही होती, पैसाही येत होता आणि विष्णूला कन्फर्म कळालेलं असतं की या चांदीला वाढवण्यासाठी मला हे काम या चांदीसमोर करायचं आहे. म्हणजे बघा ना, त्याला असं कन्फर्म कळालेलं नव्हतं की असं असं झालेलं आहे, पण काही वस्तू केल्याच्या नंतर माणसाला अनुभव असतो. बघा, आपण जर एखादी वस्तू केली आणि त्या वस्तूच्या निगडीत जर एखाद्या वस्तूशी काही झालं तर ते आपल्याला नोटीस होतं की असं केल्याच्या नंतर असं होतंय म्हणून. तर तसं विष्णूला झालं की या चांदीच्या डब्यासमोर जर मी माझ्या बायकोने असं काही केलं तर ही चांदी डबल होते, या चांदीमध्ये भर पडतो, ही चांदी वाढते. तर त्याला कळालं होतं. तो जेवढी चांदी घेऊन गेला ज्या दिवशी विकण्यासाठी तेवढाच तो घरी यायचा आणि बायकोसोबत त्या चांदीच्या डब्यासमोर करायचा आणि नंतर ती चांदी परत डबल व्हायची. आता विष्णूने एक खोली केली होती आणि त्या खोलीमध्ये त्या चांदीच्या डब्याला ठेवलं होतं आणि त्याच्या लॉक विष्णूकडेच होतं. आणि विष्णू फार तरक्की करायला लागला होता. त्याला माहिती होतं की आता आपल्याकडं पैशाला काही कमी नाही. पण त्याची जी वाईफ होती त्याच्या वाईफला विचित्र वाटायला लागलं, कारण विष्णू रात्रीला तिच्याजवळ जायचाच नाही. तो सरळ दिवसा यायचा किंवा रात्रीला जर गेला तर तो बेडवर काय करायचं नाही तिच्यासोबत, पलंगावर काय म्हणजे तिच्या बेडरूममध्ये काय करायचं नाही. तिला उचलायचा, या रूममध्ये आणायचा आणि या चांदीचा डब्याचं झाकण उघडायचा आणि याच्या समोर तो करायचा. आणि ती एक नोटीस करत होती की ज्या वेळेस विष्णू तिला घेऊन त्या रूममध्ये येत होता त्या वेळेस विष्णूची जी पूर्ण बॉडी लँग्वेज आहे ती पूर्णपणे चेंज होत होती. त्याच्या अंगामधली जी एनर्जी आहे ती पूर्णपणे चेंज होत होती. बघा कसं असतं ना, माणसाला काही गोष्टी जर ओव्हर झाल्या ना तर त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. आणि जे विष्णूची भूक होती ना ती फार मोठी होती. रोज रोज तेच त्याची वाईफ ना फार वैतागली होती, कारण की तिला ते सहन होत नव्हतं. तिची जी कॅपॅसिटी होती त्या कॅपॅसिटीच्या वर ते सगळं काय होत होतं, वर तिला तो त्रास व्हायला लागला. 8 ते 15 दिवस असं चालतं. 15 दिवसाच्या नंतर त्याची वाईफ एका दिवशी त्याला म्हणली की मी तिकडे येत नाही, तुम्हाला जर काय करायचं असेल तर इथं करा, मी तिकडे येत नाही. विष्णू म्हटलं की काय येत नाहीस तू? अरे चाल, मला तिथं करायचं आहे, मला तिथं आवडतं आहे. ती म्हणले की नाही, तुमचा स्वभाव फार बदलतो, मला असं जाणवतं की तुम्ही नाही, तुम्ही दुसरं कुणीतरी आहेत. विष्णू म्हटलं मग काय झालं, पण मीच तर आहे ना तुझ्या डोळ्यासमोर, बघ माझं शरीर आहे, मी आहे, मी म्हणतोय तुला. आता तुला माझ्यात दुसरं कोणीतरी दिसते, म्हणजे तुला दुसरं कोणी आवडते का? त्याची वाईफ म्हणते नाही, तुम्ही नाही समजू शकत, मी तुमच्यासोबत जे करते त्यावेळेस ओके, पण तिथं जाऊन जेव्हा करते ना त्यावेळेस मला असं वाटतं की मी दुसऱ्या व्यक्तीसोबत गेली आहे आणि मी एक साधन आहे फक्त, असं वाटते मला. तर मला नाही करायचं तिथे येऊन. तुम्हाला माझ्यावर प्रेम करायचं ना तर तुम्ही माझ्या या रूममध्ये करा, माझ्यासोबत करा आणि माझ्या आपण जसं करायचो ना तसं करा. विष्णू म्हणला का तू काय वेडी झालीस का? अगं तू चाल ना. ती म्हणली नाही, मी येत नाही, तुम्ही काय करा, मी येत नाही. त्या रात्री दोघं जणांचे भांडणं होतात आणि विष्णू रागारागामध्ये त्याच रूममध्ये झोपी जातो. आता झोपी गेल्याच्या नंतर त्या रात्री काही झालं नाही आणि जे या चांदीवरचा राखणदार होता त्यालासुद्धा हे झालं, असं चिडचिड, म्हणजे त्याला आवडलं नाही. तर त्याचं चांदीही डबल झाली नाही. विष्णूला कळालं की हे 100% असंच आहे आणि मला जर चांदी डबल करायची असेल तर मला इथं आणून काही ना काहीतरी करावंच लागेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा विष्णूने प्रयत्न केला तरी ती ऐकली नाही, ती आली नाही. तिसऱ्या दिवशी विष्णूने हद्द पार केली. एक पैसे देऊन एक बाई त्याने घरामध्ये आणली आणि आपल्या बायकोसमोर
त्या बाईसोबत त्या रूममध्ये ती सगळं काय करत होता आणि त्याची वाईफ त्याच्यासमोर अशी बघत होती. ती काय बोलू शकली नाही, कारण की ती जर बोलायला लागली होती तर विष्णू तिला मारत होता. आणि विष्णू त्याच्या वाईफसमोर त्या बाईसोबत त्या चांदीच्या शिक्क्यांसमोर करत होता. अशा पद्धतीने करत होता की जी विष्णूची वाईफ आहे ती आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं ना हे काय प्रकार आहे, हे फार विचित्र प्रकार आहे तिला वाटलं. आणि ते दिसत होतं. तिची बाई आहे ती बाई त्याला नको नको म्हणत होती, ती बाई त्याला दूर दूर करत होती, तरी पण तो ऐकत नव्हता. त्या बाईने तिथून निष्ठून जाण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नव्हता. कदरून ती बाईला एक छोटासा चान्स भेटला. ती बाई उठली, बाहेर निघली, बाहेर दरवाजा बंद केला आणि ती तिथून पळून गेली. विष्णू मधातून धाड दरवाजा वाजवत होता. त्याला कळत नव्हतं की नेमकं होतंय काय म्हणून. विष्णूच्या अंगामध्ये ती जी आत्मा होती ती फार अशी भुकेजलेली होती. तिची भूक तहान जातच नव्हती. आणि विष्णू ती आत्मा आपल्या शरीरामध्ये घेऊन त्या रूममध्ये पावसाळ्यासारखा करत होता. विष्णूच्या वाईफला कळाले इथं काहीतरी गडबड आहे. मग ती दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याला घेऊन एका माणसाकडे जाते. तिला कुणीतरी सांगतं की त्याच्याकडे जा, या प्रॉब्लेमचं थोडंफार सोल्युशन भेटेल. तिची एक मैत्रीण आहे, ती मैत्रीण सांगते. तिथे गेल्याच्यानंतर मग ती त्याला सांगते. त्याला सांगितल्याच्यानंतर तो जो माणूस आहे तो माणूस याला म्हणतो की तुम्ही जे मला सांगतायत ना हे खोटं आहे. तुमच्या नवऱ्यासोबत जे काय असं होतं आहे हे थोडंसं विचित्र आहे आणि असं होतं आहे, पण त्याच्या मागचं जे तुम्ही मला कारण सांगताय ना ते खोटं आहे. आता विष्णूची जी वाईफ आहे त्याची वाईफ त्याला असं म्हणत होती की माझा नवरा अचानक कुठंतरी ट्रिपला गेला, तिकडून आल्याच्यानंतर पूर्ण चेंज झाला आणि नंतर तो असा वागायला लागला. पण तो माणूस सरळ म्हणला की हे सगळं खोटं आहे. ज्या कारणामुळे तुमचा नवरा असं वागतो ना ते कारण तुमच्या घरामध्येच आहे, ते कारण दुसरं कुठं नाही आहेच. आता त्याच्या वाईफला माहिती आहे की आपल्या घरामध्ये काय आहे आणि काय नाही. त्याची वाईफ म्हणते ठीक आहे, पण मी तुम्हाला ते सांगू शकत नाही, पण असा प्रॉब्लेम आहे आणि माझा नवरा जो आहे तो त्याच वस्तूच्या समोर जाऊन ती करतो आहे. आता तो माणूस म्हणतो की ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही नाही सांगायचं नका सांगू, मला माहिती आहे तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्हाला काय सापडलेलं आहे, तुमच्या घरामध्ये नेमकं काय आहे ते. तुम्ही जरी नाही सांगितलं तरी पण मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही सांगितलं जरी पण मी त्याच्यातला काही रुपया घेणार नाही आणि मला काही लागतही नाही. माझा प्रयत्न फक्त एवढाच की तुम्ही तुमच्या नवऱ्याला चांगलं बनवा आणि जे काय आहे तिथं ते सगळं काय बाहेर फेकून द्या किंवा होतं तसं ते तिथं जमिनीमध्ये पुरवून टाका. त्या माणसाने सरळ असं सांगितलं. विष्णूची बायको आश्चर्यचकित आणि तेव्हा तिला पटलं की हां असं काहीतरी असू शकतं आहे. ती घरी आली नवऱ्याला घेऊन. आता नवऱ्याला घेऊन घरी आल्याच्या नंतर त्या माणसाने तिला सांगितलं होतं की तुमच्या नवऱ्याला त्या रूममध्ये जाऊ देऊ नका आणि त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पहिले ती उचला आणि तिथून घेऊन जा. मग त्या माणसाने जसं सांगितलं त्याप्रमाणे ती विष्णूची वाईफ त्या रूममध्ये गेली तिला उचलायला आणि तिनं जसं त्या डब्याला हात लावला तसं तिच्या अंगामध्ये एनर्जी फील झाली आणि ज्या जागेवर विष्णू होता त्या जागेवर ती झाली. ती गेली, आपल्या नवऱ्याला घेऊन आली आणि नवऱ्यासोबत त्या रूममध्ये करायला लागली परत. आणि करता करता तिला असं जाणवलं की मी इथं आलीच कशी, मी इथं करतेच काय. आणि जे विष्णू तिच्यासोबत करत होता ते पण फार वेड्यासारखं करत होता. तो तिथे दिवस झाल्याच्या नंतर दुसरा दिवस उजळल्याच्या नंतर हिला कळालं की आपण जर समजा तिथं गेलो आणि ते जर समजा केलं तर आपण त्या याच्या वशमध्ये जातो आहे. आपल्याला त्याच्यापासून थोडं दूरच राहावं लागेल. जी विष्णूची वाईफ आहे ती एवढं मोठं कुलूप आणते त्या रूमला लावून टाकते की तिथं कोणी जाऊच नाही, ती बंदच राहावं आणि त्याची चाबी ना दुसरीकडे लपवून ठेवते. आता जो विष्णू आहे तो खुश. तो कामावर गेला, कामावरून घरी आला. घरी आल्याच्या नंतर ते रोज जे काय करायचं आहे ते करण्यासाठी विष्णू त्याच्या वाईफकडे गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्याची वाईफमध्ये गपगुणानं झोपीचा. आता काही नाही करायचं, आता शांत राहायचं आणि तिकडं जायचंही नाही. तुम्हाला माहिती नाही आपल्यासोबत काय होतं आणि काय नाही. विष्णू म्हणला की हां ठीक आहे बाबा, तू म्हणशील तसं. यावेळेस विष्णूने वादावाद नाही घातली. पण अर्धी रात्र झाल्याच्या नंतर विष्णू झोपेमधून उठला आणि बायकोच्या पायथ्याशी बसला. विष्णूच्या बायकोचे डोळे उघडले. ती डोळे उघडून बघते तर माझ्या पायथ्याशी बसलेला माझा नवरा. लाईट छोटा चालू होता रूममधला, त्याच्या प्रकाशामध्ये तो स्पष्टपणे दिसला. पण त्याच्या चेहऱ्यावरची जी चमक होती, जे हास्य होतं ते विचित्र होतं, जे सुरुवातीला दोघांच्या चेहऱ्यावर होतं तशा प्रकारचं. त्याचं हसणं पाहून विष्णूची बायको घाबरली ना थोडी. ती उठली, विष्णूच्या जवळ गेली आणि विष्णूला म्हणते काय हो तुम्ही असं का हसतायत. विष्णू म्हणतोय की मी कुठं हसतोय, मी हसत नाही. त्याची बायको म्हणते मग तुम्ही उठून का बसलायत. तो म्हणतो की मी कुठं उठून बसलोय, मी तर झोपलेला आहे. त्याची बायको म्हणते अहो तुम्ही असं का करतायत.
तुम्ही उठून बसलायत ना आणि तुम्ही माझ्याकडे बघून हसतायत, असं का करतायत तुम्ही? तुम्हाला झालंय काय? तो म्हणतो काय का तू काय वेळी झाली काय? मी कुठं हसतोय? मी कुठं उठून बसलोय? माझं कुठं वाटतंय तुला? बघ वळून. विष्णूची बायको वळून बघते आपल्या शेजारी तिचा नवरा झोपलेला, जोरात दचकते आणि पलंगाच्या खाली पडते. इकडं बघते ज्या जागेवर तिचा नवरा बसलेला तिथं काहीच नाही, एकदम प्लेन. आता तिचा आवाज ऐकून तिचा नवरा जागे होतो. तिचा नवरा जागे झाल्याच्या नंतर तिच्याकडे बघतो आणि तो आश्चर्यचकित होतो, एकदम आश्चर्यचकित. तो तिच्यापाशी येतो, तिचे दोन्ही हात हातामध्ये धरतो. तिला म्हणतो की अगं तू पलंगाच्या खाली काय करतेस? त्याची बायको गप. तो तिला म्हणतो की अगं तू अशा प्रकारे का हसतेस? त्याची बायको म्हणते मी कुठं हसते? विष्णू तिला म्हणतो अगं हे काय, तू पलंगाच्या खाली पडलीस, जोरात ओरडलीस, हसतीयस आणि माझ्याकडे असं विचित्र प्रकारे का बघतीयस? आता विष्णूच्या बायकोला कळलं की मी कुठं हसतीये. विष्णूची बायको म्हणते की अहो मी हसतच नाहीये, उलट तुम्ही मला तिथं दिसले आणि तिथं बसलेले असताना तुम्ही हसत होते. आता विष्णू म्हणतोय की मी तुझ्या शेजारी झोपलेलो, तुम्ही तर आत्ताच जागी झालो आणि तू आत्ता पण हसतेस, मला बोलता बोलता पण हसतेस. पण विष्णूच्या बायकोला कळत नव्हतं की मी हसतीये म्हणून. आता विष्णूच्या घरात त्या रूममध्ये एक आरसा होता. तो आरसा घेतो आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्याकडे जातो, बघ तू हसतेस का नाही? आणि खरंच विष्णूच्या बायकोच्या चेहऱ्यावर एक क्रीपी स्माईल होती. ती बोलत होती पण तिला कळत नव्हतं की माझ्या चेहऱ्यावर क्रीपी स्माईल आहे. आपण हसतो, आपल्याला कळतं की आपण हसायलो, पण तिला कळत नव्हतं की आपण हसतोय म्हणून. हे फार विचित्र प्रकार होता आणि हे एवढं वेगळं होतं की दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं व्हायलंय काय. काहीच कळत नव्हतं यांना व्हायलंय काय. हे दोघंजण त्या रूमच्या बाहेर आले आणि रूमच्या बाहेर आल्याच्या नंतर दोघंजणांनाही कळालं की आपल्यासोबत जे होते ना हे सगळं काही त्या चांदीच्या शिक्क्यांमुळे होते आणि त्या चांदीच्या शिक्क्यांना बाहेर फेकणं आपलं गरजेचं आहे. मग ते दोघंही जण आपल्या त्या घराच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज येतो आणि तो आवाज हसण्याचाच असतो. बघा रात्रीचे 12:30-1 वाजलेले असतात, तुम्ही तुमच्या रूममधून उठलेले असता, बाहेर जात असता, तेवढं तुमच्या कानावर आवाज येतो. सगळं काही शांत वातावरण असतं, किरकिरी पण किरकिर करत नाही, सगळं शांत वातावरण असतं आणि अचानक तुमच्या कानावर हसण्याचा आवाज येतो आणि तो आवाज एखाद्या स्त्रीचा असतो. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? काय वाटेल? भीती वाटेल ना? तसं त्या दोघांचं झालं. याच्या अंगाचं पूर्ण पाणी, सगळ्या अंगानं घाम. दोघा जणांना माहिती आहे की नेमकं व्हायलंय काय, पण आता आवाज जो आला हसण्याचा, तो आवाज आल्याच्या नंतर दोघा जणांची खूप जास्त फाटली. कारण की तो आवाज यावेळेस त्यांच्या आईच्या रूममधून येत होता आणि आत्तापर्यंत त्याच्या आईला अजिबात एकही वस्तू माहीत नव्हती. फक्त त्याच्या आईला एकच कळायचं की दोघं जणं जातात त्या रूममध्ये, करतात आणि ही निघून जातात. आणि त्या गोष्टीचा त्याच्या आईला रोज राग यायचा आणि त्याची आई रोज त्या विष्णूच्या बायकोला बोलायची की तुम्ही राक्षस आहेत का? तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? तुम्ही असं का करताय? आणि ती बोलून बोलून थकली होती. त्यामुळे तिनंही यांना बोलणं सोडून दिलं होतं. खायची प्यायची आपल्या रूममध्ये जाऊन बसायची, खायची प्यायची रूममध्ये जाऊन बसायची, तुम्ही मनानं काही करा. पण यावेळेस तिच्या रूममधून आवाज येऊ लागला हसण्याचा. यांना कळत नव्हतं की आता नेमकं व्हायलंय काय, आई का हसतीये. दोघंजणं हळूवार आईच्या रूमपाशी जातात आणि दरवाजा उघडतात. मधात बघतात तर त्यांची आई पलंगावर बसलेली. तिचे जे केस आहेत ते पूर्णपणे मोकळे, पांढरे शुभ्र. आता म्हातारी झालेली होती ना, त्यामुळे तिचे केस तर पांढरे होतेच. आणि ती आपली जे पदर असतो तो पदर काढलेला असतो. तुम्हाला माहिती असेल जुन्या बाया चोळ्या घालायच्या, तशी चोळी तिनं घातलेली होती. लुगडं घातलेलं होतं, लुगडं मांड्यापर्यंत वर होतं. ती पलंगावर बसलेली मांडी घालून. त्याच्याकडे दोघंजणं बघतात तर या दोघंजणांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण की ती बसलीच तशा अवस्थेमध्ये होते. अशी आपले पाय दोन्हीकडून असे लांब करून बसली होती आणि आपल्या पायाच्या ज्या पोटऱ्या असतात ना, त्याच्यावरचं जे सालपाट असतं ना, ते असं लुचून तोडून चाटू लागली. पोटऱ्याचं सालपाट लुचायचं, त्याच्या आतला जो मांसाचा भाग आहे त्याला चाटायचं आणि फेकून द्यायचं. आता म्हाताऱ्या माणसाचं जे मांस असतं ते अलगद हातामध्ये येतं, कारण की ती जी स्किन असते ना ती मेल्ली असते. तर म्हातारीचं पण तसंच होतं. ती त्याला लुचायची, आतल्या भागाला चाटायची आणि फेकायची. तिच्या एका पोटरीचं मांस तिनं पूर्ण लुचूलुचू खाल्लेलं होतं आणि एका पोटरीचं तिनं सुरुवात केलेली होती. यांनी दरवाजा उघडला, मधात बघितलं, त्याचा आवाज म्हातारीला आला. म्हातारी यांच्याकडे बघते, एक स्क्रिपी माईल देते, अशी खूप डेंजरसवाने स्क्रिपी, आणि बोलते, तुम्ही माझं नाणे यूज केलेत, आता मला संतुष्ट करा.
जोपर्यंत तुम्ही मला संतुष्ट करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडत नाही. आणि अशी बोलली आणि ती बेहोश झाली आणि पलंगावर पडली. पडल्याच्या नंतर हे दोघंही जण त्या म्हातारीच्या बेडपाशी जातात, तिला उठवण्याचा प्रयत्न करतात, कसंबसं उठवतात आणि तेव्हाच त्याच वेळेस तिघही जण रूमच्या बाहेर निघतात. आता विष्णूच्या वाईफला माहिती होतं की आपल्याला कुठं जायचं आहे आणि कुणाची मदत घ्यायची, कारण की याच्या अगोदर विष्णूच्या वाईफला त्या माणसाने सांगितलेलं होतं की काय काय होते तुमच्या घरामध्ये, मला सगळं माहिती आहे. आता यावेळेस विष्णूला ती सगळं सांगते की बाबा तो माणूस आपल्यासोबत असा असा होता आणि त्याने आपल्यासोबत असं असं बोललं होतं, तर चला तिथं गेल्याशिवाय आपल्याला विलास नाही भेटणार. तर दुसऱ्या दिवशी विष्णूची बायको, विष्णूची आई त्या माणसापाशी जातात. तो माणूस म्हणतो की तुम्ही जर मला पहिलेच खरं सांगितलं असतं तर तुम्हाला मी विलाज सांगितला असता. आणि तुम्ही जे वापरायले ना धन, त्याला श्राप लागलेला आहे. आणि तो श्राप एवढा डेंजरस आहे की त्याच्यावरचा जो राखणदार आहे तो असा आहे की भुकेजलेला राखणदार आहे. आणि ते सोनं चांदी ते धन कोणालाही सापडलं तर तो राक्षस त्या माणसावर हावी होणार आणि तो त्याच्या माध्यमातून त्याची तहान भागवणार. आणि त्याची तहान कधीही भागणार नाही. जोपर्यंत तो माणूस मरत नाही तोपर्यंत तो त्याच्यावरून दुसऱ्यावर जाणार नाही. आणि जेव्हा तो मरेल त्यावेळेस त्याच्याच नातेवाईकावर तो जाईल. मग त्याची बायको असो, बहीण असो, भाऊ असो, माय असो, बाप असो, कुणाच्याही याच्यावर ते पूर्ण कुळ खतम करणार. आणि त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर फक्त एक विलास आहे आणि तो विलास वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. तर हे म्हणतात की बाबा पटकर सांगा काय विलास आहे ते. तर तो माणूस यांना सांगतो की बघा, ही प्रक्रिया तुम्हाला रात्री 12 वाजताच करावी लागेल. रात्री 12 वाजता तुम्ही त्या रूममध्ये जायचं. मी तुम्हाला काही दोरे भारून देणार आणि लक्षात असू द्या त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर हे दोरे तुमच्या तिघांच्या हातामध्ये असले पाहिजे. मी 6 दोरे देतोय. 3 दोरे तुमच्या तिघांच्या हातामध्ये आणि 3 दोरे घड्या करून एका पन्नीमध्ये तुम्ही सोबत घेऊन जायचं. आणि त्या बॉक्सला तसा निव्वळ हात लावायचा नाही. पहिले तुमच्या तिघांचे जे दोरे आहेत ते त्या बॉक्सवर टेकवायचे, नंतर त्या बॉक्सला ते दोरे बांधायचे, नंतर त्या बॉक्सला तुम्ही हात लावायचा. म्हणजे त्या बॉक्सवर पहिला दोरा टेकला पाहिजे, नंतर तुमचा हात लागला पाहिजे. नाहीतर तुमचा जर हात अगोदर लागला तर दोरे बांधल्या जाणार नाहीत. आणि हे सगळं करायचं तुम्हाला रात्री 12 वाजता. त्या बॉक्सला घ्यायचं आहे आणि घेतल्याच्या नंतर एका अशा निर्जन जागेवर जायचं आहे की तिथं कोणी सहजासहजी जात नाही. लक्षात असू द्या रात्री 12 वाजता. तुमच्या तिघांच्या डोक्यांची केस, कमरेचा करतुडा आणि 10 लिंब त्या निर्जन जागेवर गेल्याच्या नंतर 5.5 फूट खड्डा खतायचा आणि पहिले 5 लिंब टाकायचे, डोक्याचे केस टाकायचे तिघांच्याही आणि करदुडे टाकायचे. त्याच्यावर ती तुमची जे लाकडी पेटी आहे ती ठेवायची. त्याच्यावर परत 5 लिंब टाकायचे, परत केसाचे तुकडे टाकायचे, परत तुमचे करदुडे टाकायचे आणि परत ते पुरून टाकायचं आणि तिथून निघून यायचं. आणि त्याच्यानंतर कधीही त्या जागेवर तुम्ही जायचं नाही. मनामध्ये लालूच येईल, मनामध्ये असं वाटेल की यार काय फरक पडते, आपली सगळी कामं तर होत आहेत ना, आणि येरी पण आपण असं करतोय आणि जाऊया आणूया, असं अजिबात करायचं नाही. जर तुम्ही जासाल आणि तिथं ती करण्याचा पुन्हा प्रयत्न करसाल तर तुमचा डायरेक्ट जीव जाईल, डायरेक्ट. कारण की जीव जाईपर्यंत ती प्रक्रिया थांबणारच नाही. एकसाथ चालू झाली की चालू झाली. त्यामुळे तुम्ही पुन्हा जायचं नाही. हे म्हणले बाबा ठीक आहे, आमचा जीव वाचला तेच खूप महत्त्वाचं झालं. मग त्या माणसाने जसं सांगितलं तसं हे करतात आणि त्यावेळेस त्यांची जी प्रॉब्लेम होती ती पूर्णपणे सॉल्व्ह होते. त्याच्यानंतर एकही यांना प्रॉब्लेम होत नाही. तर ही होती आपली आजची भयकथा. या भयकथेमध्ये जर तुम्हाला थोडी जरी भीती वाटली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कथा ऐकायची ना एक टेक्निक असते. जेव्हा आपण कथा ऐकतो त्यावेळेस मस्त डोळे बंद करायचे, दोन्ही कानामध्ये हेडफोन घालायचे आणि धुंदपणे कथा ऐकायची आणि तसं इमॅजिनेशन करायचं. आपले डोकं ॲटोमॅटिक इमॅजिन करतं, त्यावेळेस कथा ऐकण्यामध्ये मजा येते. तर चला, मजा आली असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे. तोपर्यंत भेटूया समोरच्या कथेमध्ये. नमस्कार.